पैसे कमवणं हे सगळ्यांना पॉसिबल आहे. आजच्या घडीला सगळेजण पैसे कमवतात, पण मॅनेजमेंट त्याची करणं ही एक आर्ट आहे. आणि मॅनेजमेंट करताना कोणाची सर्वात मोठी हेल्प होत आहे तर ती सीएची होते. तुम्ही पार्टनरशिप मध्ये म्हणा किंवा LLP मध्ये किंवा प्रोप्रायटरशिप मध्ये, त्या केसमध्ये तुम्हाला एक फोन केला मित्राला की मला 1 कोटीची गरज आहे, तू मला 1 CR ट्रान्सफर करून दे आणि मी तुला 8 दिवसांनी परत देतो किंवा 1 महिन्यानी परत देतो. ऍब्सोल्युटली ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट इन केस ऑफ प्रायव्हेट लिमिटेड तुम्ही फक्त आणि फक्त डायरेक्टर किंवा त्यांचे ब्लड रिलेटिव्ह त्यांच्याकडूनच लोन घेऊ शकतो. आणि ते पण त्यांच्याकडनं डिक्लेरेशन एक घ्यावं लागतं की आउट ऑफ ओन फंड्स. कोणताही बिझनेसमॅन जेव्हा बिझनेस करतो तर त्याला सर्वात मोठा त्याचा काही जर कोणी कन्सल्टंट असेल, कोणी मित्र असेल, तो आहे डेटा. ओके. सो तो डेटा जो आहे तो तुम्हाला अनालिसिस करता आला पाहिजे. जर तो डेटा तुम्ही प्रॉपरली अनालिसिस नाही केला तर तुम्ही सक्सेसफुल होऊच शकत नाही. सो नमस्कार, परत एकदा आपल्या नवीन एपिसोडमध्ये आपण आज खूप मस्त प्लॅन केलाय की आपण पैशांवरती बोलूयात. आणि पैशांवरती बोलायचं ना तर एक अथॉरिटी लागते की पैशावर कोण बोललं पाहिजे. तर खूप वेळा बिझनेस करत असो किंवा जॉब करत असो, पैसा इम्पॉर्टंट गोष्ट आहेच. बट मी म्हणेल की बिझनेस पुढे घेऊन जात असताना किंवा तुम्हाला लाईफमध्ये जर ग्रो करायचं, तुम्ही एका स्टेजला आहात, तर तिथून पुढे जाण्यासाठी आपल्याला हा खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. सो आज आपण अशा एका व्यक्तींना बोलवलं आहे की ज्यांची फील्ड आणि ज्यांचं काम तेच आहे. CA चार्टर्ड अकाउंटंट सचिन मालपाने सर. सर नमस्कार. आमच्या या एपिसोडमध्ये तुम्ही आज वेळ दिलात. आज खूप इम्पॉर्टंट होतं की तुम्हाला या गोष्टीसाठी बोलवणं. मी जसं म्हणलं की ऑथॉरिटी गरजेची आहे की एखादी गोष्ट सांगण्यासाठी. सर मी आज ती ऑथॉरिटी म्हणून तुमच्याकडे बघतोय. गेली 1-2 वर्ष झालं आपण काम करतोय. मी तुमचं काम बघितलंय, मी तुमचं प्रोसिजर बघितल्यात. सो मला असं वाटलं की खूप इंटरेस्टिंग आपण याच्यावरती कम्युनिकेशन करू शकतो आणि लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. सो थोडं सर तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन आणि तुमचा बिझनेसबद्दल ऐकायला आवडेल. सो बेसिकली माझी चार्टर्ड अकाउंटन्सी फर्म आहे VSAP & कंपनी नावाची. आमच्या टोटल 4 ब्रांचेस आहे, पुणे, पिंपरी, शिरपूर आणि अहमदनगर. आम्ही 2013 ही फर्म फॉर्म केली होती आणि तिथून आम्ही प्रॅक्टिस स्टार्ट केली. आम्ही टोटल 4 पार्टनर आहोत. 4ही पार्टनर डायव्हर्सिफाईड. आम्ही प्रत्येकजण एक विशिष्ट एरियामध्ये आम्ही काम करतो. एक इन्कम टॅक्समध्ये, एक GST मध्ये, ओके, एक प्रोजेक्ट फायनान्समध्ये. याप्रमाणे आम्ही आमचं वर्क जे आहे ते डायव्हर्सिफाईड. ओके. किती वर्ष झाले सर तुम्ही म्हणले याच्यामध्ये? आता आम्ही 2013 पासून प्रॅक्टिस करत आहोत. ओके. तर साधारणतः 9 वर्ष कंप्लीट झालेत आम्हाला. ठीक आहे. आणि आपलं पुण्यामध्ये कुठे आपण ऑफिस वगैरे आपलं? आमचं पुण्यामध्ये FC रोडला आहे आणि पिंपरीला सुद्धा राईट ऑफिस आहे. ओके, ठीक आहे. सो तुम्ही बिझनेसमध्ये आलात सर. या तुम्ही ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम तुमचं सुरू केलेलं आहे. सो मला पहिल्यांदा हेच जाणून घ्यायला आवडेल की तुमचा प्रॅक्टिस एरिया कोणता आहे? माझा प्रॅक्टिस एरिया बेसिकली इनडायरेक्ट टॅक्सेस आहे. ओके. म्हणजे कसं आहे की आपल्याकडे 2 टाईपचे टॅक्सेस असतात. ओके. एक आहे डायरेक्ट टॅक्स आणि एक आहे इनडायरेक्ट टॅक्स. सो डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, तर जो व्यक्तिविशेषकडनं स्पेसिफिकली कलेक्ट केला जातो. फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स. सो ज्या व्यक्तीला जेवढी इन्कम असेल त्या इन्कमवर तो टॅक्स कलेक्ट केला जातो. तर ज्याची इन्कम जास्त त्याला टॅक्स जास्त भरावा लागणार, ज्याची इन्कम कमी त्याला कमी टॅक्स भरावा लागणार किंवा नाही भरावा लागणार, जसं ज्या काही प्रोव्हिजन्स असतील. आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे ट्रान्झॅक्शन टॅक्स त्याला म्हणता येईल. इनडायरेक्ट टॅक्स हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पास ऑन केला जातो आणि यामध्ये साधारणतः अल्टिमेट कन्झ्युमर जो असतो तो हा पूर्ण टॅक्सचा बोजा बेअर करतो. ओके. म्हणजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सो याच्यात काय होतं की पहिला जो डीलर मॅन्युफॅक्चरर असतो तो GST लावून डिस्ट्रीब्युटरला देतो किंवा C&F ला देतो. मग तो C&F तोच टॅक्स पुढे पास ऑन करत जातो आणि ॲट द एंड जो अल्टिमेट कन्झ्युमर असतो, जे कन्झ्युम करतात गुड्स किंवा सर्व्हिसेस, त्यांना तो टॅक्स त्यांच्या खिशातून भरावा लागतो. ओके, ग्रेट. ठीक आहे. सो तुम्ही ॲज ऑन की जसं तुम्ही प्रॅक्टिस एरिया तुमचा इन्कम टॅक्स मेन आहे, तर मला सिम्पलचा प्रश्न आहे, एकदम सिम्पल, ॲज अ एंटरप्रेन्युअर म्हणून, की CA का गरजेचा आहे आणि तो
कुठल्या पोझिशनला तो एंटर करायला पाहिजे बिझनेसमध्ये? ओके. ऍक्च्युली जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्हाला सुरुवातीपासून सीएची फार आवश्यकता आहे. कारण इंडियामध्ये टॅक्सेस तसे फार कॉम्प्लिकेटेड आहेत आणि तुमची एक चूक म्हणजे त्या चुकीचे इम्पॅक्ट, त्याचे परिणाम असे होतात की तुम्ही जेवढं कमवलेलं सगळा प्रॉफिट आहे तो कधी निघून जाईल ते सांगता येत नाही. आणि सुरुवातीपासून जर तुम्ही सीएचं गायडन्स घेतलं तर त्याच्यात बरेच तुम्हाला बेनिफिट्स होतात. एक तर म्हणजे कंप्लायन्सेस करणे, गव्हर्नमेंटचे विविध कंप्लायन्सेस करणे. सेकंड गोष्टीमध्ये सीए तुम्हाला नुसतं टॅक्स कंप्लायन्सेस करणे किंवा गव्हर्नमेंट आणि तुमच्यात एक इंटरमिडियरी म्हणून काम करणे एवढा रोल नसून तर तुम्हाला तो प्रत्येक गोष्टीत ऍडवाइस देतो की सीए कडे साधारणतः सगळ्या टाईपचे, सगळ्या एरियामधले क्लायंट्स असतात. सो जेव्हा एखादा कोणी नवीन क्लायंट येतो तो सीए साठी नवीन नसतो, त्याच बिझनेसचा दुसरा एक कोणतरी त्याच्याकडे क्लायंट असतो किंवा त्याला कॉम्प्लिमेंटरी असू शकेल असे सुद्धा क्लायंट सीए कडे असतात. तर सीए त्या गोष्टींमध्ये त्याला ऍडवाइस करतात की बाबा तुझं काय चुकतंय, कुठे तू इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, या गोष्टी सगळ्या त्याला सीए कडे शिकायला मिळतात. येस, एक्झॅक्टली. सो म्हणून सीए फार गरजेचं आहे. बेसिकली सीए तुम्ही फक्त एक तुमचं एक टॅक्स कंप्लायन्स करणारा म्हणजे असं आहे की आपण म्हणतो ना सीए कधी आठवतो जेव्हा इन्कम टॅक्स फाईल करायचं, वर्ष संपत आला की सीए आठवतो. एक्झॅक्टली. सो ती आता म्हणजे ती सिच्युएशन आता नाही राहिली. एक सीए तुम्हाला एक गाईड पण करतो, एक तो तुमच्यासाठी एक फिलॉसॉफर पण आहे. म्हणजे ऍक्च्युअली तो बिझनेसच्या वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला सांगतो की जे तुम्हाला पैसे कमवणं हे सगळ्यांना पॉसिबल आहे. ते काही म्हणजे आजच्या घडीला सगळेजण पैसे कमवतात, पण मॅनेजमेंट त्याची करणं ही एक आर्ट आहे. आणि जो मॅनेजमेंट सक्सेसफुली करू शकतो तोच पुढे जाईल, तोच सक्सेस ठरेल. नाही तर पैसे तर सगळेच कमवतात. बरोबर आहे. आणि मॅनेजमेंट करताना सर्वात मोठा जर कोणाची सर्वात मोठी हेल्प होत आहे तर ती सीएची होते. बढिया. सो जसं सुरुवात झाली एखाद्या बिझनेसची तर सगळ्या टर्मिनॉलॉजी सर की वेगवेगळे ऍस्पेक्ट आहेत बिझनेसचे. प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे, LLP आहे. सो तुम्ही एखाद्याला सुरुवात करायची तर तुम्ही कसं ठरवता की त्याने काय केलं पाहिजे, की कुठल्या फील्डमध्ये जायला पाहिजे आणि त्याने काय केलं पाहिजे स्टार्टिंगला? ओके. सो बेसिकली याच्यात काय असतं की जेव्हा कोणी पहिले बिझनेस स्टार्ट करतो तर सगळ्यांचा हाच प्रश्न असतो की मी प्रोप्रायटरशिप फॉर्म करू, की मी कंपनी बनवू, की मी पार्टनरशिप करू, कोऑपरेटिव्ह सोसायटी बनवू. तर याच्यात आम्ही जनरली त्याचं नेचर ऑफ बिझनेस काय तो सर्वात मॅटर करतोय की त्याचं नेचर ऑफ बिझनेस काय आहे, त्याचा स्केल काय असणार आहे कामाचा. स्केल पण फार इम्पॉर्टंट असतो की कोणत्या स्केलवर काम करणार आहे तो. त्याचे काही असे हार्ड अँड फास्ट रूल्स नाहीये की एवढ्या टर्नओव्हर पर्यंत ह्या ऑर्गनायझेशनला काम करा, या टर्नओव्हर नंतर तुम्ही या ऑर्गनायझेशनला जा. बट ती एक अंडरस्टँडिंग असतं. कारण जर हा फॉर्म प्रॉपरली सिलेक्ट केला नाही तर ह्याचे इम्प्लिकेशन्स बिझनेसवर नक्कीच होतात. सो जी कोणती ऑर्गनायझेशन तुम्ही बनवणार आहे त्याचे इम्पॅक्ट बिझनेसवर तुमचं नक्कीच होतात. एखादं एक्झाम्पल देऊ शकता? मी फॉर एक्झाम्पल सांगेल की जर तुमचा टर्नओव्हर 20-30 लाखाचा आत आहे, 40 लाखाचा आत आहे, तर आम्ही त्याला बिलकुल सजेस्ट करत नाही की तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड बनवा. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवणं म्हणजे इटसेल्फ इज अ बिग चॅलेंज. त्याच्यात काय असतं की तुमचे कंप्लायन्स कॉस्ट फार असतं. साधारणतः 5,000 पासून कंप्लायन्स कॉस्ट चालू होते ते 35,000 40,000 पर्यंत तुमचे रजिस्ट्रेशन कॉस्ट. इयरली कंप्लायन्सेस पण भरपूर असतात. आता प्रोप्रायटरशिपच्या केसमध्ये म्हणजे इंडिव्हिज्युअल, सो त्याच्यात काय असतं, एक शॉप ऍक्ट काढला, MSMEचं रजिस्ट्रेशन केलं अँड बिझनेस स्टार्ट. फक्त एक करंट अकाउंट ओपन करा, बिझनेस स्टार्ट. प्रोप्रायटरशिप फॉर्म चालू झाले. 20 लाखापर्यंत जर तुम्ही सर्व्हिस देत आहात तर तो 20 लाखापर्यंत तुम्हाला जीएसटी पण लागत नाही. आणि ट्रेडिंग करत आहात किंवा मॅन्युफॅक्चरिंग करत आहात तर त्याचं लिमिट 40 लाख आहे. सो एकदम सोपा बिझनेस फॉर्म आहे की ज्याच्यात तुम्ही इमिजिएटली फक्त एक तुम्हाला शॉप ऍक्ट काढायचं आहे, एक MSMEचं रजिस्ट्रेशन करायचं, उद्यम आधार त्याला म्हणता येईल. आणि ते हार्डली 20 मिनिट्स मोर दॅन इनफ आहे. डिजिटल फॉर्म मध्ये आहे. ऑनलाईन तुम्ही ऍप्लिकेशन करा, इमिजिएटली तुम्हाला बेसिक डिटेल्स एक फॉर्म भरा, त्याला तुम्हाला सीएची पण आवश्यकता नाहीये आणि तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता. एक करंट अकाउंट ओपन करा, ट्रान्झॅक्शन चालू.
पण त्या सर्टन टर्नओव्हर नंतर म्हणजे 20 lakhs 40 lakhs नंतर जर असेल मग जीएसटी कंप्लायन्सेस वगैरे तुमचे चालू होतील. आता सेकंड आहे की बऱ्याचदा काय होतं की आपण एंटर करतो बिझनेसमध्ये, पण आपल्याला एक्सपान्शन लगेच करायचं असतं की आपल्या काही डोक्यात काही प्लॅन्स असतात किंवा आपल्याला फायनान्स आणायचं असतं. मला वाटतं की माझा बिझनेस मॉडेल खूप बेस्ट आहे, तर मी त्याच्यावरती फायनान्स आणायला पाहिजे. फायनान्सला दुसरी व्यक्ती आपल्याकडे तयार असते इमिजिएटली. आपल्याकडे फायनान्स नसतो पण दुसरी व्यक्ती आपल्याला इन्व्हेस्टमेंट आपल्या सोबत करायला तयार असते. त्या केसमध्ये आम्ही त्यांना पार्टनरशिप सजेस्ट करतो की 2 व्यक्ती मिळून तुम्ही हे करा. किंवा बऱ्याचदा असं होतं की अजून मी प्रायव्हेट लिमिटेड पर्यंत पोहोचलोच नाही. प्रायव्हेट लिमिटेड तर फार नंतरची स्टेज आहे. त्यापूर्वी तुम्हाला पार्टनरशिप आहे, LLP आहे, मी HUF पण डिस्कस करू आपण. सो पार्टनरशिप मध्ये कसं आहे की जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस करतात, सो पार्टनरशिप का करायला पाहिजे की जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस करतात आणि 2 वेगळ्या वेगळ्या डिफरंट पर्सनॅलिटीज तुमच्या सोबत येतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्केटिंग मध्ये चांगले आहात, मी प्रोडक्शन मध्ये चांगला आहे, बरोबर, तर मग त्या गोष्टीमध्ये पार्टनरशिप आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही दोघं मिळून पार्टनरशिप करा. एक जण प्रोडक्शन बघा, दुसरं मार्केटिंग करेल, तिसरा तुम्हाला इन फ्युचर मध्ये मिळालं तर फायनान्सचा घ्या. सो डायव्हर्सिफाईड म्हणजे सगळ्यांना तुम्ही वेगळे वेगळे पर्सनॅलिटीज जेव्हा येतात तेव्हा तुम्ही एक मोठी फर्म बनवू शकतात, एक ग्रो करू शकतात बिझनेसमध्ये. याच्यात तुम्ही स्लीपिंग पार्टनर्स म्हणून इन्व्हेस्टरला सुद्धा घेऊ शकतात. पार्टनरशिप मध्ये हे पण पॉसिबल आहे त्या डीड मध्ये? येस, हे पण पॉसिबल आहे. त्याच्यात तुम्ही टर्म्स कंडिशन्स ज्या काही आहेत त्या हे करू शकता. तुम्ही त्याच्यात पण पार्टनर्स ऍड करू शकतात, त्याच्यात कमी पण करता येतात. सो बेसिकली पार्टनरशिपसाठी मिनिमम 2 व्यक्तींची तुम्हाला गरज असते आणि मॅक्झिमम 50 पर्यंत तुम्ही 50 व्यक्तींपर्यंत पार्टनरशिप करू शकता. ग्रेट. सो जेव्हा तुम्ही क्लोजली म्हणजे मित्र वगैरे किंवा फॅमिलीमध्ये तुम्ही जेव्हा बिझनेस करतात 2-3 व्यक्तींसोबत, 4 व्यक्तींसोबत, 8-10 व्यक्तींसोबत, तेव्हा हा फॉर्म एकदम बेस्ट फॉर्म आहे. सो याच्यात थोडंसं इम्प्रोव्हायझेशन होऊन आता एक नवीन फॉर्म आलाय, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, LLP. सो बेसिकली पार्टनरशिप आणि LLP मध्ये दोघांमध्ये फरक काय, तर पार्टनरशिप मध्ये काही जर लॉस झाला, पार्टनरशिपला काही लॉस वगैरे झाला, काही प्रॉब्लेम्स झाले, तर त्या केसमध्ये पार्टनरशिपची पहिले असेट्स वगैरे सगळ्या जे काही आहेत ते वापरले जातात तो लॉस भरून काढण्यासाठी किंवा देणेदारी तुमची जी काही लायबिलिटी असेल ती देण्यासाठी. आणि त्याच्यानंतरची जी लायबिलिटी असेल, एक्स्ट्राची जी काही लायबिलिटी पेंडिंग असेल, आता असेट तर सगळे संपल्या पार्टनरशिपच्या, त्या केसमध्ये तुमच्या इंडिव्हिज्युअल जे पार्टनरच्या असेट लायबिलिटीज आहेत त्या पण वापरल्या जाईल. तर तो एक धोका त्याच्यात असतो की उद्या जर काही पार्टनरशिप मध्ये काही लॉस झाला, हे झाला, तर तुमची पर्सनल जे असेट्स त्याच्यावरती पण त्या गोष्टी येतात. येस, त्याच्यावर त्याचे इम्प्लिकेशन्स येतात. पण आता जे LLP म्हणून जो फॉर्म आला आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, त्या केसमध्ये तसं नाहीये. त्या केसमध्ये तुम्ही एकदा तुमचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन पूर्ण पेड करून टाकलं तर तुमची लायबिलिटी त्या कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन पर्यंतच असतं, त्याच्यावर नाही. बाकी हा एवढाच डिफरन्स आहे LLP आणि पार्टनरशिप मध्ये. बाकी अपार्ट फ्रॉम दॅट काहीच डिफरन्स नाहीये. बाकी कंप्लायन्सेस LLP मध्ये थोडे जास्त आहे कारण लायबिलिटी लिमिटेड आहे. सो इथे आपल्याला रिपोर्टिंग प्रत्येक वर्षी आपल्याला त्यांना करावं लागतं, रिटर्न्सच्या स्वरूपात म्हणा किंवा ऑडिटच्या स्वरूपात म्हणा. तसं पार्टनर्शिप फर्मला नाही आहे. पार्टनरशिप फर्मचं कसं आहे की जेव्हा तुम्ही पार्टनर्स ऍड कराल, लेस हे कराल किंवा तुमचे काही प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज कराल, त्याच वेळेस तुम्ही तिथं रिपोर्ट करतात. बाकी तुम्हाला दुसरं रिपोर्टिंग काहीही करावं लागत नाही. एकदा ती फॉर्म झाली की जोपर्यंत तुमच्या पार्टनरशिप मध्ये काही चेंज होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणताही दुसरा कंप्लायन्स करावा लागत नाही. ग्रेट. पण LLP मध्ये तुम्हाला इयर ऑन इयर प्रत्येक वर्षी तुम्हाला कंप्लायन्सेस, त्याचे अॅन्युअल रिटर्न्स भरणे, एक स्पेसिफिक कॉन्ट्रीब्युशन किंवा टर्नओव्हरच्या पुढे तुम्हाला ऑडिट करून घेणे, या गोष्टी गरजेच्या असतात. सो त्याच्यासाठी पण LLP आहे. आणि आपण जेव्हा प्रायव्हेट लिमिटेड वर जातो तेव्हा? येस, एक्झॅक्टली. आता प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे एक पूर्ण कॉर्पोरेट फॉर्म कंपनीचा येऊन जातो तुम्हाला. सो प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मिनिमम 2 मेंबर्स तुम्हाला लागतात आणि मॅक्झिमम 200 मेंबर्स पर्यंत तुम्ही जाऊ शकतात. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये मिनिमम 7 मेंबर्स आणि मॅक्झिमम किती असू शकतात. सो प्रायव्हेट लिमिटेड कधी करावे, जेव्हा तुमचा बिझनेस, पहिले तर एक तर 2 टाईपचे बिझनेस असतात, एक असतो ऑर्गनाइज आणि एक असतो अनऑर्गनाइज बिझनेस. सो अनऑर्गनाइज बिझनेस म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला रिअल इस्टेट सांगेल किंवा
कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे त्या टाईपचे. म्हणजे ज्या बिझनेसमध्ये तुम्हाला फंड्सची तुम्हाला पैसे कंटिन्युअस घेणं देणं अशा म्हणजे देवाणघेवाण चालू असते तुमची, त्या बिझनेसला आपण अनऑर्गनाइज. ऑर्गनाइज बिझनेस म्हणजे जस्ट लाईक सॉफ्टवेअर इंडस्ट्री. ओके, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे सॅस मॉडेल आम्ही म्हणतो. येस, एक्झॅक्टली. त्याच्यानंतर फार्मा इंडस्ट्री. तर ह्या केसेसमध्ये आम्ही कंपनी फॉर्म करतो. कंपनीमध्ये काही रूल्स आहेत, कंपनीमध्ये बरेचसे कंप्लायन्सेस आहेत. जर ते कंप्लायन्सेस तुम्ही फॉलो नाही केले तर त्या केसमध्ये तुम्हाला मोठ्या हेवी पेनल्टीज वगैरे त्याचे पण प्रावधान आहेत. जसं एखादं कॉम्प्लायन्सेसची खूप फॉर एक्झाम्पल मी सांगेल की जर तुम्हाला फंड्सची आवश्यकता आहे, आता तुम्हाला एक बिझनेस तुम्ही स्टार्ट केलाय लेट्स से, आणि तुम्हाला एक ऑर्डर घ्यायची आहे, त्या ऑर्डरसाठी तुम्हाला 1 CR ची 1 करोड रुपयाची आवश्यकता आहे. तर तुम्ही पार्टनरशिप मध्ये म्हणा किंवा LLP मध्ये किंवा प्रोप्रायटरशिप मध्ये, त्या केसमध्ये तुम्हाला एक फोन केला मित्राला की मला 1 कोटीची गरज आहे, तू मला 1 CR ट्रान्सफर करून दे आणि मी तुला 8 दिवसांनी परत देतो किंवा 1 महिन्यानी परत देतो. ऍब्सोल्युटली ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. बट इन केस ऑफ प्रायव्हेट लिमिटेड तुम्ही फक्त आणि फक्त डायरेक्टर किंवा त्यांचे ब्लड रिलेटिव्ह त्यांच्याकडूनच लोन घेऊ शकतात. आणि ते पण त्यांच्याकडनं डिक्लेरेशन एक घ्यावं लागतं की आउट ऑफ ओन फंड्स. म्हणजे हे मी स्वतःचे फंड्स आहेत, हे मी कोणाकडनं घेतले नाही, उधार किंवा मी कोणाकडनं लोन घेऊन तुम्हाला दिलेले नाहीये. ओके. सो याचं पर्पज काय होतं की प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपन्या जेव्हा पहिले सुरुवातीला हे अलाउड होतं तिथे, पण त्यामध्ये काय झालं की पब्लिककडनं डिपॉझिट्स घेतले जायचे. कंपनीचा कारोबार कोणतरी XYZ मॅनेजमेंट पूर्ण वेगळं राहायचं. आणि प्रॅक्टिकली प्रॉब्लेम काय होतं की कंपनीजमध्ये नंबर ऑफ शेअर होल्डर्स हे फार जास्त असतात. बरोबर. आणि पार्टनरशिप किंवा प्रोप्रायटर तर ओन कंट्रोल आहे. तर इथे मॅनेजमेंट जी असते, ओनर आणि मॅनेजमेंट हे सेम असतात. आणि कंपनीमध्ये ओनर आणि मॅनेजमेंट यांची एक तफावत झालेली असते, एक डिफरन्शिएट झालेलं बघायला मिळतो. सो जे मॅनेजमेंट असते ती फंड्स त्यांच्या पद्धतीने युटिलाइज करते. वर्षातनं एकदा ते वार्षिक सर्वसाधारण सभेत आन्सरेबल असतात. बरोबर. सो त्या केसमध्ये बऱ्याच वेळेस असं बघण्यात आलं की मोठे फ्रॉड्स झालेत, हे झाले. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट त्या केसमध्ये गव्हर्नमेंटने रूल्स वगैरे बरेच काही अमेंडमेंट्स केल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे तिथं ते रूल्स बनवून टाकले की फक्त आणि फक्त डायरेक्टर किंवा त्यांचे रिलेटिव्ह त्यांच्याकडनंच तुम्ही लोन घेऊ शकतात. आणि बँकिंग कंपनीज ऑफकोर्स. सो अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही बाकीच्यांकडून म्हणजे तुमचे फ्रेंड सर्कल असू दे किंवा थर्ड पार्टी कोणी असू दे, तुम्ही लोन नाही घेऊ शकत. सो असे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. प्लस पैसे देण्यावर पण रिस्ट्रिक्शन्स आहे. हे घेण्याची गोष्ट झाली, आता देण्यावर सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आहेत की डायरेक्टरला किंवा इंटर कॉर्पोरेट लोन तुम्ही देऊ शकत नाही. जर तुम्हाला द्यायचे असेल तर स्पेसिफिक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा काही परमिशन्स तुम्हाला घ्यावे लागतात. बोर्ड ऑफ डायरेक्टर कोण असेल, म्हणजे मॅनेजमेंट कोण करेल, त्यांचं एज लिमिट काय असेल, त्या सर्टन एज लिमिटच्या वर तुम्हाला परत सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. तर तिथं परमिशन, कंप्लायन्सेस या बऱ्याच गोष्टी आहेत. पार्टनरशिप मध्ये तुम्हाला वाटतंय की हा माझा प्रॉफिट आहे, हा मला विड्रॉ करायचा आहे, मला आज गरज आहे पर्सनल याला, तुम्ही म्युच्युअली डिसाईड करून पार्टनर मध्ये तुम्ही तो फंड्स कधी पण विड्रॉ करू शकता. त्याला तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स नाहीये. पण इन केस ऑफ कंपनी तसं नाही होत. कंपनीमध्ये तुम्ही जर मॅनेजमेंटमध्ये असाल तर तुमची एक सॅलरी फिक्स असते, ती सॅलरीज तुम्ही उचलू शकता. आणि अपार्ट फ्रॉम दॅट जर काही प्रॉफिट असेल कंपनीचा, तो प्रॉफिट तुम्हाला उचलायचा असेल तर त्याच्यावर तुम्हाला वेगळा टॅक्स भरावा लागतो. त्याला डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स म्हणतात. आणि त्याच्याकरता तुम्हाला रिझोल्युशन्स पास करणे, सगळ्यांची संमती घेणे वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. सो जसं जसं तुम्ही फॉर्म चेंज करत जाल तसे तसे कंप्लायन्सेस वाढत जातात. म्हणजे प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, LLP आणि कंपनी, बरोबर, प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड. त्याच्यानंतर तर या ऑर्डरमध्ये जसे वर जाल तुम्ही, त्या ऑर्डरमध्ये तुमचे कंप्लायन्सेस वाढत जातील. बट नॅचरल आहे की कंप्लायन्सेस जर वाढले तर कंप्लायन्स कॉस्ट पण वाढत जाणार. सो आम्ही बऱ्याच वेळा बघतो की क्लायंट्स म्हणजे काही असे पण असतात की नाही आता सगळं डिजिटलाइज झालंय, ते कंपनी ऑनलाईन फॉर्म करून देतात आणि त्याच्यानंतर कंप्लायन्सेसला आमच्याकडे येतात. मग नंतर असं असतं की बिझनेस असतो 10 लाखाचा आणि कंप्लायन्स कॉस्ट असते 1 लाखाची.
सो तेवढा प्रॉफिट पण नसतं. ऑलमोस्ट 10% तर कम्प्लायन्सेस मध्येच गेले. एक्झॅक्टली, आणि तेवढा प्रॉफिट पण नसतो. एक्झॅक्टली, Profit पण नसतो. खूप वेळा 2 आणि 4% प्रॉफिट मार्जिन वरती काम करतात कंपन्या. हा, 0.5% सुद्धा म्हणजे बऱ्याच म्हणजे ठिकाणी तुम्हाला आम्ही जास्त बघितलं. त्यातलं Yes, अजून माहिती आहे. exactly. तुमच्या समोर भरपूर केसेस येत असतील. हा, सो बेसिकली हे याचं कारण एकच आहे की तुम्ही सीएचा गायडन्स घेतला नाही यामध्ये. येस, ओके. आणि कसं होतं की ते सर, आपण सध्या एक इथं मेन्शन करूयात का की जेव्हा तुम्हाला बिझनेस सुरूच करायचा आहे, स्टार्ट करायचं, तेव्हाच तुम्ही पहिला सीएना भेटला पाहिजे. अमित चव्हाण आमच्या मागच्या एका पॉडकास्टला आले होते. त्यांनी सांगितलं की तुमचा पहिला बिझनेस ऍडवायझर म्हणजे तो तुमचा सीए. एक्झॅक्टली. सो तो तुम्हाला तिथेच गाईड करतो. पहिले तर ना म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही असे पण क्लायंट्स बघितलेत की जे क्लायंट्स तुमच्याकडे येतात ते फक्त बिझनेस आयडिया घेऊन येतात. ओके. त्यांना काहीच त्याच्यातलं माहिती नसतं की प्रॉफिट पर्सेंटेज जर आम्ही विचारलं 20% असेल, पण ऍक्च्युअल जेव्हा वर्कआउट होतं ते 5%, 7% असंच असतं. कारण खूप टर्मिनल मध्ये भरपूर आहेत ना सर, ग्रॉस प्रॉफिट आहे, ग्रॉस मार्जिन आहे. येस, एक्झॅक्टली. आणि त्यांना त्याची आयडियाच नसते. बरोबर. आणि सीएचा फायदा काय होतो की सीए कडे आल्याचा की सीए कडे मल्टिपल क्लायंट्स असल्यामुळे त्याला त्या बिझनेसचा एक्सपिरियन्स आलेला असतो. तो अशा प्लॅटफॉर्मवर असतो की त्याला त्या गोष्टींची पूर्ण माहिती असते. बरोबर. मल्टिपल केसेस रोज मॅनेज करणं आणि वेगवेगळ्या सेक्टर मधनं लोक आलेले असतात. येस. ओके. सो सर, आपण 4 ते 5 ऍस्पेक्ट वरती बोललो. प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, LLP, प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड. सो आपण बेनिफिट आणि त्याचा ड्रॉबॅक काय आहे हे तुम्ही दोन्ही सांगू शकता. जसं पहिला आहे आपला प्रोप्रायटरशिप. सो प्रोप्रायटरशिप मध्ये कोणाचाही तुम्हाला हस्तक्षेप नाही, ओन डिसिजन आहे. आणि त्याचा लॉस पण ओन डिसिजन, हा एक लॉस पण आहे की इथे तुम्हाला सोबत कोणी एक्सपर्टाईज नाहीये, सगळं तुम्हाला आहे, याची लायबिलिटी पण तुम्हालाच बेअर करायची आहे. सो इथे तुम्हाला सम रिस्ट्रिक्शन्स आहे फंड आणण्यामध्ये. पार्टनरशिप, सो इथं बेनिफिट आहे, 2 पेक्षा अधिक व्यक्ती तुमच्या सोबत येतात, त्यांचं टॅलेंट येत आहे, त्यांचे पैसे येतात. सो इथे एका माणसाची ताकद जी आहे ती त्याच्यापेक्षा 2 माणसाची ताकद नेहमीच जास्त असते. सो तुम्ही मोठ्या प्रमाणावर स्केल करू शकतात बिझनेस. आणि इथे सर्वात बेस्ट थिंग आहे की 2 डिफरंट पर्सनॅलिटीज जर सोबत आल्या आणि त्या खूप काही करू शकतात, त्या प्रचंड वेगाने पुढे जाऊ शकतात. लॉसेस त्याच्यातला लॉस असा आहे की बऱ्याचशा पार्टनरशिप आम्ही बघतोय की त्या पार्टनरशिप म्हणजे जेवढ्या लवकर फॉर्म होतात तेवढ्याच लवकर डिझॉल्व्ह पण होतात. सो पर्सनॅलिटीज डिफरंट असल्या तर चालेल, त्यांचं विजन किंवा त्यांची अंडरस्टँडिंग, ट्रस्ट असणं जरुरी आहे. सो आम्ही त्याला सांगतो की मत भिन्न असेल तर उत्तम आहे, पण मन भिन्न नाही झाले पाहिजे. सो पार्टनरशिपमध्ये तो जर तुमच्यात जर ट्रस्ट असेल तर तुम्ही फार काही अचीव्ह करू शकता. बेस्ट आहे. LLP मी म्हणेन की पार्टनरशिपचा एक इम्प्रोव्हायझेशन आहे. आणि पार्टनरशिपचा एक मोठा जो ड्रॉबॅक होता की अनलिमिटेड लायबिलिटी, तो इथे LLP मध्ये कव्हर गेला. लिमिटेड लायबिलिटी इथे तयार झाली. सो जेणेकरून जर पुढे LLP ला काही नुकसान होत आहे, काही मोठं काही नुकसान होत आहे, तर त्यावेळेस तुम्ही सेफ होतात ऍज अ पार्टनर म्हणून. तुमची लायबिलिटी जी असते ती फक्त तुमच्या कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन पुरतीच असते. बेस्ट आहे. प्रायव्हेट लिमिटेड. सो प्रायव्हेट लिमिटेडचे बेनिफिट्स आहे की एक तुम्हाला एक कॉर्पोरेट लुक मिळतो, तुम्हाला एक रिकग्निशन मिळतं, एक पूर्ण डिफरंट आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन आहे. आणि त्याचे लॉसेस पण तेवढेच आहे की प्रायव्हेट लिमिटेडचा सर्वात मोठा लॉस आहे की कंप्लायन्सेस फार जास्त आहेत. आणि कंप्लायन्सेस जर तुम्ही केले नाहीत, टाइमली केले नाहीत, तर त्याच्या पेनल्टीज आणि ते सगळं जे आहे त्याचे इम्प्लिकेशन्स आहेत ते पण तुम्हाला बेअर करावे लागतात. ओके. आणि पब्लिक लिमिटेड. पब्लिक लिमिटेड जनरली थोडा क्रायटेरिया पण सांगाल का सर? पब्लिक लिमिटेडला मिनिमम 7 मेंबर शेअर होल्डर्स पाहिजे तुम्हाला. आणि पब्लिक लिमिटेड जनरली लिस्टेड कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्या पब्लिक लिमिटेडच असतात. ओपन टू ऑल. पब्लिक लिमिटेड मीन्स ओपन टू ऑल. त्याच्या शेअर्स कोणीही घेऊ शकतात, कोणीही विकू शकतात. प्रायव्हेट लिमिटेड मध्ये थोडं रिस्ट्रिक्शन्स आहे. जसं मी सांगितलं की 200 मॅक्झिमम तुमचे शेअर होल्डर असू शकतात. पण प्रायव्हेट लिमिटेड मध्ये असं पण नाहीये की मी डायरेक्टली परस्पर कोणाला शेअर विकले. बरं, ठीक आहे. पब्लिक लिमिटेड मध्ये तसं काही ओपन प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही शेअर्स कोणालाही विकू शकता, कसेही विकू शकतात. आणि त्याच्यामध्ये प्रॉपर डेमोक्रेसी म्हणजे इलेक्शन्स वगैरे होऊन मग त्यांचे डायरेक्टर मॅनेजमेंट ती निवडली जाते. मग तुम्ही सर IPO ला पण गाईडलाईन करता कंपन्यांना? हो. बेस्ट आहे.
ओके. सो आपण compliances वरती बोललो, आपण बेनिफिट आणि लॉसेस काय त्याच्यावरती पण बोललो. सो मला असं वाटतं की नेक्स्ट टर्म जी आहे, जर आपण जीएसटी वरती पण थोडंसं बोललोय, तर मला थोडंसं जीएसटी बद्दल सांगाल की जीएसटी काय आहे आणि ते बेनिफिट काय आहेत आणि त्याचे लॉसेस पण काय आहेत, आणि आपण मग नेक्स्ट फेज वरती जाऊयात. ओके. सो बेसिकली मी आताच बोललो की हे 2 टॅक्सेस जे आहेत इंडियामध्ये ते ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती आहे तसे, आणि रेव्हेन्यू कलेक्शन सर्वात जास्त गव्हर्नमेंटला या 2 टॅक्सेस मधूनच होत आहे, की एक इन्कम टॅक्स, जीएसटी, आणि तिसरा एक आहे कस्टम. ओके. सो कस्टम बद्दल थोडंसं लोकांना कमी माहिती आहे. कस्टम बेसिकली काम करताय इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या केसमध्ये. ओके. इम्पोर्ट म्हणजे काय की तुम्ही बाहेरून काही गुड्स इम्पोर्ट केलाय, इंडियामध्ये बाहेरून काही माल आणला तर त्याला इम्पोर्ट म्हटलं जातं, आणि एक्सपोर्ट वाईस वर्सा, म्हणजे जेव्हा तुम्ही इंडियामधून बाहेर काही माल नेतात किंवा बाहेर काही निर्यात करतात त्याला तुम्ही एक्सपोर्ट म्हणतात. सो इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची जी पूर्ण मेकॅनिझम आहे ती सगळी मेकॅनिझम तुमची कस्टम मध्ये, त्याचे रूल्स रेग्युलेशन सगळे कस्टम मध्ये हे होतात. जीएसटी जो आहे तो बेसिकली 2017 पासून स्टार्ट झाला. यापूर्वी जीएसटी येण्यापूर्वी 3 वेगळे ऍक्ट होते. मेन म्हणजे एक्साईज. एक्साईज जो होता तो प्रोडक्शनवर होता, मॅन्युफॅक्चरिंगवर. तुम्ही एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर करतात, म्हणजे एक नवीन गोष्ट मार्केटमध्ये तुम्ही इंट्रोड्यूस करतात तेव्हा त्याच्यावर एक्साईज लागायचा. व्हॅट जो होता तो व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, तो ट्रान्झॅक्शन टॅक्स टाईप, म्हणजे ट्रेडिंग, परचेस आणि सेल जेव्हा तुम्ही करायचे त्याच्यावर व्हॅट हा लागायचा. आणि तिसरा होता सर्व्हिस टॅक्स. सो व्हॅट जो होता तो फक्त गुड्सवर होता, आणि सर्व्हिस टॅक्स हा सर्व्हिसेसवर होता. सर्व्हिसेस म्हणजे ज्या इंटँजिबल इंटँजिबल जे आहेत त्यांना सर्व्हिसेस म्हटलं जातात, आणि जे टँजिबल आहेत त्यांना गुड्स. सो व्हॅट, एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्स या तिघांचा मिळून एक जीएसटी तयार झाला. बेसिकली काय की टॅक्सेस कलेक्ट करण्याची ऑथॉरिटी जी आहे ती पार्लमेंटला आहे. पार्लमेंटला ती ऑथॉरिटी दिली आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक आर्टिकल शेड्यूल 7 आहे, त्याच्यामध्ये आर्टिकल 246 आहे. त्या आर्टिकल मध्ये 3 लिस्ट दिलेल्या आहे. त्याच्यात डिव्हिजन ऑफ पॉवर केलाय. डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणजे काय की आपल्या देशामध्ये स्टेट आणि सेंटर असे 2 हे आहेत. तर सेंटरला काही सब्जेक्टवर टॅक्स लावण्याची ऑथॉरिटी दिली आहे आणि स्टेटला काही सब्जेक्टवर लावण्याची दिली. सो बेसिकली पहिले काय होतं की एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्स हे सेंट्रलच्या अधीन होता, आणि व्हॅट जो होता तो स्टेटच्या अधीन होता. म्हणजे कोणत्या गोष्टीवर व्हॅट लावायचा त्याची जबाबदारी स्टेटची होती, आणि सर्व्हिसेस आणि एक्साईजवर सेंट्रल गव्हर्नमेंटचं पूर्ण रूल्स रेग्युलेशन्स होते. सो त्याच्यात काय होत होतं की डिफरंट, म्हणजे व्हॅटचा एक डिफरंट कंप्लायन्स व्हायचा, सर्व्हिसेसचा डिफरंट कंप्लायन्सेस व्हायचा. तर याच्यात बऱ्याच गोष्टींवर स्टेट आणि सेंटरमध्ये पण डिस्प्यूट होत होते. बरोबर. सो गव्हर्नमेंट जीएसटीचा फार पूर्वीपासून विचार करत होती. इव्हन प्रणव मुखर्जी वगैरे त्यांनी तो बराच हे केला होता. सो त्यावेळेस पासून त्यांचं चालू होतं की एकच टॅक्स आणू. म्हणजे याच्यात सेंटर आणि स्टेटचे पण जे डिस्प्युटेड होतात ते डिस्प्यूट होणार नाही. बरोबर. आणि जे असेसी किंवा डीलर जे आहेत, म्हणजे जे बिझनेसमॅन आहेत, त्यांना पण एक कंप्लायन्स करणं सोपं राहील. बरोबर. कारण कसं होत होतं की ऍट ए टाइम तुम्हाला 3 कंप्लायन्सेस करणे, 3 ठिकाणी तुम्हाला स्क्रुटिनी आल्या तर 3 ठिकाणी 3 डिपार्टमेंटला वेगळे उत्तरं देणे, आणि प्रत्येक डिपार्टमेंट ते त्यांचा अँगल बघत होते. दुसरं डिपार्टमेंट काय म्हणतं, आणि डिपार्टमेंटमध्ये पण इंटरनल इश्यूज होत होते. सो त्याच्यासाठी जीएसटी आला, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. सो बेसिकली याच्यात जो गुड्स आणि सर्व्हिसेसचा जो डिफरन्स होता तो काढून घेतला, आणि हा कन्करंट लिस्टला टाकला त्यांनी. म्हणजे मी जी तिसरी लिस्ट म्हटलो, पहिली सेंट्रल, दुसरी स्टेट आणि तिसरी कन्करंट. सो जीएसटी त्यांनी कन्करंट लिस्टला टाकला, म्हणजे जिथं स्टेट आणि सेंटर दोघे मिळून याच्यावर टॅक्स चार्ज करतात. सो बेसिकली आपल्याला देताना जीएसटी एकच द्यायचं, आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट वाटून घेतील. सो बेसिकली जीएसटी हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स म्हणजे काय की ज्या राज्यामध्ये गुड्स किंवा सर्व्हिसेस कन्झ्युम केले जातील त्या राज्याला याचा रेव्हेन्यू मिळेल. सो पहिलेचे जे टॅक्सेस होते ते सोर्स बेस होते, म्हणजे काय की जिथं हा माल तयार होतोय त्या राज्यांना त्याचं उत्पन्न मिळत होतं. बरोबर. सो बेसिकली महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू यांना या केसेसमुळे
थोडासा Benefit व्हायचे. बेनिफिट व्हायचा पहिले, आता तो नाही होत. आता कंझ्युमर कन्झम्पशन बेस्ड टॅक्सेशन सिस्टम बरोबर, आली आहे, बरोबर. डेस्टिनेशन बेस्ड म्हणता येईल त्याला. सो जिथे आपण कन्झ्युम करतो तिथे होता. सो याचा बेसिक स्ट्रक्चर कसं आहे जीएसटीचं? जीएसटी मध्ये 5 बेसिक रेट 5 आहेत. एक आहे नील रेटेड, की जे आपण ज्याला भाजीपाला म्हणू शकतो, की ज्याच्यावर टॅक्स लागत नाही. 5% ज्या नेसेसरीच्या गुड्स आहेत त्याच्यावर 5%चा टॅक्स लावला जातो. त्याच्यानंतर 12%, 18% मध्ये मॅक्झिमम सर्व्हिसेस ज्या आहेत त्या 18% मध्ये कव्हर केल्या. आणि 28% त्याला सीन गुड्स असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या लक्झरी गुड्स आहेत ज्या एवढ्या आवश्यक नाहीये म्हणून त्याच्यावर जास्तीचा टॅक्स लावला जातो. सो त्याच्यामध्ये एसी म्हणता येईल किंवा कार म्हणता येईल, त्यांच्यावर 28% टॅक्स लागतो. बेसिकली हे रेट आहे. आणि जीएसटी जो आहे ते तुम्हाला मिनिमम जर सर्व्हिसेस असेल तर 20 लाखाच्या टर्नओव्हर पर्यंत तुम्हाला जीएसटी घेण्याची आवश्यकता नाही. आणि गुड्स ट्रेडिंग करत असाल किंवा मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर 40 लाखापर्यंत तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन घेण्याची आवश्यकता नाही आहे. पण जर तुम्ही व्हॉलंटरी पण याच्यात तुम्ही घेऊ शकता, की तुम्हाला वाटलं की मला व्हॉलंटरी नंबर घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता. पण एकदा तुम्ही नंबर घेतला तर मंथली कंप्लायन्सेस त्याचे तुम्हाला करणं गरजेचं आहे. सो महिना झाला की 20 तारखेच्या आत त्याचं पेमेंट करणं आणि मंथली रिटर्न्स फाईल करणं हे फार गरजेचं आहे. आणि जीएसटी मध्ये एक सर्वात मोठा बेनिफिट आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे काय की मी एक उदाहरण देईल. याच्यामध्ये असं सांगता येईल की सपोज एक 18%चा एक प्रॉडक्ट आहे, लेट्स से हा मोबाईल आहे, हा 18%चा आहे, हा 10,000ला मी घेतला, त्याच्यावर मी 18% टॅक्स लावेल. ऍज अ मॅन्युफॅक्चरर सपोज मला हा मोबाईल विकायचा आहे, बनवून मी विकायचा आहे, तर याची कॉस्ट मी 10,000 रुपीज याची सेलिंग प्राइस ठेवली तर याच्यावर 18% जीएसटी मी लावेल. सो 11,800 रुपीज याची कॉस्ट मेन कॉस्ट होईल. हा मी तुम्हाला विकेल ऍज ए तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात आणि तुम्ही तिसऱ्या पार्टीला विकाल. सो याच्यामध्ये जेव्हा तुम्ही थर्ड पार्टीला विकाल किंवा अल्टिमेट कंझ्युमरला विकाल तेव्हा तुम्ही 10,000ला तुमची जी आली परचेस प्राइस आली आणि 1,800 रुपीज जीएसटी आला. सो तुम्ही त्याच्यात तुमचं मार्जिन ऍड कराल, लेट से 1,000 रुपीज. सो तुम्ही तो विकाल 11,000 प्लस 18% जीएसटी. मार्जिन ऍड केलंय 1,000 रुपीज आणि त्याच्यावर तुम्ही 18% जीएसटी. सो लेट से की तो आला 11,000वर 18% 2,000 रुपीज. सो तुम्ही विकणार 13,000 रुपयाला. पण जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटला जे तुम्ही रिटर्न भरणार किंवा जे पेमेंट करणार तर तेव्हा जे गव्हर्नमेंटला जे जीएसटी भरणार तो तुम्ही भरणार 2,000 रुपये जो तुम्ही समोरच्या कस्टमर कडनं कलेक्ट केलाय तो मायनस जो तुम्ही मला दिलाय तो 1,800. सो बेसिकली डिफरन्स अमाऊंट जी आहे 200 रुपीज ती गव्हर्नमेंटला तुम्हाला द्यायची. सो ही सिस्टम आहे. जे काही व्हॅल्यू ऍडिशन होत जाईल त्याच्यात, म्हणजे जी काही प्राइस वाढेल, जो काही तुमचा प्रॉफिट मार्जिन असेल त्याच्यावर तुम्हाला जीएसटी भरायचा आहे. बेसिकली असं आहे. सो याच्यात कसं पहिले कसं होत होतं की टॅक्स ऑन टॅक्स लागत होता. म्हणजे जेव्हा व्हॅल्यू ऍडेड टॅक्स ही सिस्टम होती किंवा सर्व्हिस टॅक्स होती तर बऱ्याच वेळा आपण बिझनेस जेव्हा करतो तेव्हा आपण बऱ्याच सर्व्हिसेस पण घेतो. म्हणजे ऍज ए मी मॅन्युफॅक्चरर असेल किंवा मी ट्रेडर असेल तर मी बऱ्याचशा सर्व्हिसेसचं पण घेत होतो. की फॉर एक्झाम्पल मी जर एक मोबाईलचा बिझनेस करतोय आणि मी इन्कम टॅक्सचे रिटर्न भरतोय, मी जीएसटीचे रिटर्न, मी वॅटचे रिटर्न भरतोय किंवा मी अजून काही करतोय तर मी सीएची सर्व्हिस घ्यायचो, मी लॉयरची पण सर्व्हिस घ्यायचो. तर त्या केसमध्ये कसं होतं की सर्व्हिस टॅक्स आणि एक्साईज सेंट्रल गव्हर्नमेंटकडे होतं आणि व्हॅल्यू ऍडेड टॅक्स जे होतं ते स्टेट गव्हर्नमेंटकडे होतं. तर त्या सर्व्हिस टॅक्सवर जो सर्व्हिसेसवर जो सर्व्हिस टॅक्स मी पे करायचो त्याचा बेनिफिट मला कधीच नाही मिळायचं. मला व्हॅट तर भरायचं आहे मोबाईलवर मी जेव्हा विकतोय तेव्हा, पण मी काही एखादी सर्व्हिस टॅक्स दिला असेल कोणाला, सीएला दिला असेल, लॉयरला दिला असेल, त्याचं मला बेनिफिट नाही मिळायचं. आता जीएसटी मध्ये काय झालं, गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स हा पूर्ण एकत्र झाला. सो आता जर मी ट्रेडर असेल तर मी सर्व्हिसेसवर पण जीएसटी दिला असेल त्याचंही बेनिफिट मला मिळेल, मी गुड्स विकत घेतले असेल त्याचंही बेनिफिट मला मिळेल. सो एक स्मूथ फ्लो ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट ज्याला म्हणतात. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे मी जो काही टॅक्स पे केला आहे माझ्या सप्लायरला
त्याचं मला डिडक्शन मिळणे, त्याची वजावट मला मिळणे, मला जो पेएबल टॅक्स येणार आहे त्याच्यातनं. ओके. तर तो बेनिफिट आता जीएसटी मध्ये मिळायला सुरुवात झाली, जेणेकरून एक तो स्मूथ फ्लो होत गेला आणि बिझनेस मध्ये तो एक फार मोठा ऍडव्हान्टेज जो आहे तो जीएसटी झालेला आहे जीएसटी मुळे. येस. बेस्ट आहे सर. फायनान्शियल रेशो बद्दल सर तुम्ही काय सांगाल? जर आपण खूप वेळा याच्यावरती डिस्कशन केलंय, बट तुम्ही याच्यावरती काय सांगाल? सो कोणताही बिझनेसमॅन जेव्हा बिझनेस करतो तर त्याला सर्वात मोठा त्याचा काही जर कोणी कन्सल्टंट असेल, कोणी मित्र असेल, तो आहे डेटा. ओके. सो तो डेटा जो आहे तो तुम्हाला अनालिसिस करता आला पाहिजे. बरं. जर तो डेटा तुम्ही प्रॉपरली अनालिसिस नाही केला तर तुम्ही सक्सेसफुल होऊच शकत नाही. सो एक जनरल आहे की म्हणजे धंदा प्रत्येकाला, जर तुमचे मार्केटिंग स्किल्स चांगले असतील, तुम्ही धंदा डेफिनेटली करू शकता, म्हणजे ते करू शकता. पण तो धंदा कोणत्या डायरेक्शनला चाललाय, कोणत्या दिशा, म्हणजे त्याचं काय आहे, त्याचा काय फायदा होतोय की आपण लॉस मध्ये चाललोय, हे बरेच लोकांना कळत नाही. तर इथे परत त्याच्यासाठी त्यांना सीएचा फायदा याच्यासाठीच होतो की सीएना म्हणजे त्यांचा सिलेबसच सीएचा असा असतो की त्यांना याच्यातच ते पारंगत असतात आणि फायनान्शियल रेशो इथं फार महत्वाचं काम करतात. सो फॉर एक्झाम्पल की बऱ्याच वेळा रेशो अनालिसिस याच्यात तुम्हाला फार हेल्प कशा प्रकारे करतात. मी एक उदाहरण असं सांगेल की एबीसी अनालिसिस. लेट्स से एबीसी अनालिसिस म्हणजे काय की जनरली जेव्हा कोणी बिझनेस करतं तर त्याच्यात असं असतं की 80% रेव्हेन्यू जो आहे तो 20% लोकांकडून येतो आणि 20% रेव्हेन्यू जो आहे तो 80% लोकांकडनं येतो. बट जेव्हा बिझनेसमॅनला ह्या गोष्टी समजत नाही, तो सगळ्यांना सेम ट्रीटमेंट देतो. ओके. सो आमचं म्हणणं असंच असतं की तुम्ही प्रत्येकाने आपल्या बिझनेसचं एबीसी अनालिसिस केलं पाहिजे की तुमचा जो 80% क्लायंट आहे तो म्हणजे तुमचा जो 80% रेव्हेन्यू देणारा क्लायंट आहे त्याच्याकडे तुम्ही जास्त फोकस केलं पाहिजे. ओके. तो तुमचा 20%च क्लायंट आहे जो 80% रेव्हेन्यू तुम्हाला देतो, तर जास्त टाइम तुम्ही त्याला द्या. कारण तो जर गेला तर बाकी 80% बिझनेसवरती इम्पॅक्ट बिझनेस एक्झॅक्टली. सो तो अनालिसिस करणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक बिझनेसमध्ये एबीसी अनालिसिस गरजेचं आहे. इव्हन प्रॉडक्ट मध्ये पण तुम्ही एबीसी अनालिसिस करू शकता की माझा 80% प्रॉडक्ट XYZ माझा एक प्रॉडक्ट आहे, ते 80% प्रॉफिट मला तिथून येतो. सो आपण त्या प्रॉडक्ट हिरो प्रोडक्ट पण म्हणतो. येस, एक्झॅक्टली. सो त्या प्रॉडक्टकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि काही प्रॉडक्ट स्लो मुव्हिंग असतात, ते तुमची म्हणजे सगळंच स्टोरेज खातात, त्याच्यानंतर प्रॉफिट पण देत नाही. सो ते तुम्ही जर कटआउट करू शकतात तर ते कटआउट तुम्ही केले पाहिजे. तो याकरता तुम्हाला डेटा तुमच्याकडे प्रॉपर पाहिजे. डेटा अनालिसिस यासाठी महत्वाचं आहे. एक एबीसी अनालिसिस झालं, त्याच्यानंतर मी म्हणेल की डेट इक्विटी रेशो. सो आता आजकाल फॅड झाली आहे की बँकेकडनं लोन घ्यायचं आणि बिझनेस स्टार्ट करायचं आणि परत फेडायचं, काहीच प्रोव्हिजनच नसतंय, बिलकुल नसतंय. तर किती लोन घ्यायचं, कसं घ्यायचं, त्याच्यासाठी तुम्हाला डेट इक्विटी रेशो माहिती पाहिजे की तो आयडियल रेशो किती असला पाहिजे. तर डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो म्हणजे फक्त डेट घेतलंय तर तसं होत नाही. तर ते डेट तुम्ही जेव्हा मंथली पे करतात तर तुम्हाला तेवढं बघितली पाहिजे. येस, तुमच्याकडे तेवढी इन्कम येते का. म्हणजे जर तुम्हाला मंथली जर 1 लाख रुपये येत असेल, इन्कम म्हणून येत असतील, रेव्हेन्यू तुमचा प्रॉफिट येत असेल आणि तुमचं 2 लाखाची EMI असेल तर तुम्ही कसं करणार. सो वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की मी बघतोय आणि हा प्रॉब्लेम ओव्हरऑल फार लोकांना येतो वर्किंग कॅपिटलचा. वर्किंग कॅपिटलच मॅनेज होत नाही. वर्किंग कॅपिटल मध्ये काय होतंय की मी सप्लायर कडनं माल घेतोय 30 डेजच्या साईटवर आणि मी माल जे विकतोय तो विकतोय 90 डेजच्या साईटवर. सो 60 डेजचा गॅप आहे आणि तेवढे पैसे मला खिशातनं द्यायचे, म्हणजे त्याला होल्डिंग लागेल, प्लस मला स्टॉक मला ठेवायचा आहे. बरोबर. सो या सगळ्या करता वर्किंग मॅनेजमेंट तुम्हाला वर्किंग कॅपिटलची जमली पाहिजे. याकरता बँक सुद्धा तुम्हाला फायनान्स करते. तो पण याच्याकरता तुम्हाला माहिती पाहिजे की मी किती क्रेडिट दिलं पाहिजे, किती दिवसांचं पण दिलं पाहिजे. एक्झॅक्टली. याच्यात इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन सुद्धा असतात. की बऱ्याच वेळा 60 डेज तुम्ही भागवता तर त्याचं कॅल्क्युलेशन काय. एक्झॅक्टली. फॉर एक्झाम्पल की 100 रुपीजचा जर मी माल विकत घेतला आणि जर तो मी 103 आणि 104 रुपयाला विकतोय, लेट्स से 3% 4% वर मी जो माल विकतोय, बरोबर, आणि तो जर मी 90 डेजचा जर तिथं क्रेडिट देतोय
तर त्या केसमध्ये माझं इंटरेस्टची कॉस्ट जर मी ऑन एन ॲव्हरेज 1% पर मंथ जरी बघितली तर मला प्रॉफिट राहतच नाहीये. नाहीच राहत, कारण 3 महिन्यात तसंही तुम्ही इक्वलच झाला. एक्झॅक्टली. बट मे बी तुम्ही लॉस मध्ये पण होऊ शकता. येस, डेफिनेटली. आणि असं बघायला मिळतं. आणि हे फार एंडला लक्षात येतं की मला लॉस होतोय. हे सुरुवातीला लक्षातच येत नाही, बरोबर. कारण मी कधी त्या गोष्टी बघितल्याच नाही. मी फक्त नाही माझं टर्नओव्हर होतंय, मला ऑर्डर्स येत आहे, मला माल विकायचा आहे, दॅट्स इट. आणि बँक मला फायनान्स करते, मला बाकी काही बघायचं रोलिंग होतंय, त्यामध्ये तुम्ही लॉस मध्येच चालले. एक्झॅक्टली. आणि नंतर तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही पूर्ण तुमचं कॅपिटल घालून बसला त्याच्यात. सो एक टाइम असा येतो की तुम्हाला बिझनेस क्लोज करावा लागतो, जस्ट बिकॉज तुम्ही या रेशोज कडे किंवा या ट्रेंड्स कडे दुर्लक्ष केलं. ट्रेंड दुर्लक्ष केले, डेटा दुर्लक्ष केलेलं आहे, आणि जी कॅपॅसिटी त्याच्यामुळे लॉस झाली. येस. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की तुम्हाला लिक्विडिटी रेशो तुम्ही चेक केला पाहिजे, डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो चेक केला पाहिजे, तुम्हाला वर्किंग कॅपिटलचं मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर ब्रेक इव्हन पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजे. आता कितीतरी मी स्टार्टअप्स बघतो, स्टार्टअप्स येतात, इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला घरून किंवा मित्र कंपनी त्यांच्याकडनं घेऊन येतात, इन्व्हेस्ट करतात, पण ब्रेक इव्हन पॉईंट वगैरे अशा काही स्टडी त्यांनी केलेल्या नसतात. नाही, त्यांना फक्त प्रॉडक्ट विकायचं आहे. ओके, दॅट्स इट. त्यांना फक्त विकायचं आहे. मला आवडले काहीतरी सर्व्हिस किंवा प्रोडक्ट आवडले आणि मी मार्केटमध्ये विकणार आहे. आणि कितीतरी म्हणजे असं पण बघायला मिळालेलं आहे की अननेसेसरीचे एक्सपेंडिचर्स पण फार होतात. आणि हे सगळं तुम्हाला डेटा अनालिसिस वरनं लक्षात येतं. बऱ्याच वेळा आम्ही बघतोय की कंपनी फॉर्म केली जाते, मोठे कॅपिटल आणलं जातं, आणि गरज नसताना तुम्ही ऑफिस विकत घेताय, तुम्ही शॉप्स विकत घेताय, तुम्ही मशिनरी विकत घेताय, सगळं विकत घेताय. आणि जेव्हा मार्केटमध्ये उतरतात, बिझनेस कुठे आहे? नाही. आणि हाय कॉस्ट तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्ट करून बसलात, त्याच्यावर इंटरेस्ट आहे, हे सगळं मार्केट रिसर्च झालाच नाही, डेटा बघितलाच नाही, आणि मी डायरेक्ट ह्या सगळे इन्व्हेस्टमेंट केलो, आणि जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा कळतच नाही की हा धंदा आहे की नाही. सो सर्वात पहिले लागतो ना सर, बिझनेस सेटअप व्हायला टाइम लागतो. एक्झॅक्टली. तो तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये येतात तर थंब रूल बिझनेसचा एक आहे की सर्वात कमीत कमी तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणे. ओके. जोपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाहीये तोपर्यंत ती अवॉइड करणे. ओके. तर त्याच्यासाठी एक 15 डेजचा रूल पण आहे की जर एखादी गोष्ट तुम्ही 15 डेज पर्यंत चालवू शकताय की मग त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. इम्पल्सिव्ह होऊ नका कोणतीही गोष्ट घेण्यासाठी. त्याच्यावर थोडा विचार करा की ही मला खरंच आवश्यक आहे का. मी बघतोय की बरेच जण सुरुवातीलाच 10 लॅपटॉप घेऊन बसतात आणि काम तेवढं नसतं. बरोबर आहे. तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट का, आणि त्याची लाईफ आहे, लॅपटॉपची पण लाईफ आहे, 5 इयर्स 7 इयर्स नंतर तो पण खराब होणार आहे. बरोबर. सो तुम्हाला आणि रेंटल मिळतात या गोष्टी. सो तुम्हाला जरुरी नाही बिझनेस चालू करण्यासाठी ऑफिस विकतच घेतलं पाहिजे, शॉप विकतच घेतलं पाहिजे. सो त्या केसमध्ये तुम्ही सुरुवातीला रेंटल करा. जेवढे कमीत कमी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करता येतील तेवढ्या कमीत कमी करा. आणि बिझनेसमध्ये येण्याच्या पहिले, म्हणजे मी तर फनल इनफॅक्ट बिझनेस स्टार्ट करण्याच्या पहिले सुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स जर घेता येतोय, जर जॉब मधून घ्या, आयदर तुम्ही जर यंग क्राऊड असेल तर आमचं सजेशन एकच असेल की तुम्ही जेव्हा कॉलेज लाईफ मध्ये असाल तेव्हा तुम्ही मॅक्झिमम तुम्हाला जी पण फील्ड आवडते आणि कोणत्याही बिझनेसमध्ये एंट्री करण्याचा टाइम, आणि एंट्री करण्याचा टाइम असा काही स्पेसिफिक असा मुहूर्त लागत नाही त्याला. तुम्ही कधीही एंट्री करू शकता. जरुरी नाही की बूम मध्ये असेल तरच एंट्री करू, रेसेशन मध्ये असेल तर नाही करणार. सो एव्हरी टाइम इज अ गोल्डन टाइम. बिझनेस जर करायचा आहे, तुमच्याकडे जसं आपण म्हणतो डेटा असेल तर एव्हरी टाइम इज अ गोल्डन टाइम. येस, एक्झॅक्टली. सो आणि सर्वात पहिले बिझनेसमध्ये येण्याच्या पहिले तुम्हाला मार्केटिंग स्किल येणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला मार्केटिंग येत नाही, तुम्ही कितीही डेटा अनालिसिस करा, काही पण करा, सगळं फेल आहे. सो बेसिकली तुम्हाला येण्याच्या पूर्वी ज्या बिझनेसमध्ये तुम्ही जाणार आहात त्याच्या आधी तुम्ही त्याचं ट्रेडिंग करा, मार्केट रिसर्च करा, जाऊन विका लोकांना आधी प्रोडक्टची किती डिमांड आहे, म्हणजे डिमांड अँड सप्लाय बघा, आणि मग त्यानंतर तुम्ही बिझनेसमध्ये. येस, त्याच्यानंतर तुम्ही बिझनेसमध्ये या, त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी की मग कंपनी बनवणे, मग रजिस्ट्रेशन करणे. नाहीतर जनरली आम्हाला असं पण बघायला मिळत आहे की फार मोठी हेवी इन्व्हेस्टमेंट घेऊन येतात, 1 CR 5 CR 10 CR अमाऊंट्स घेऊन येतात. कंपनी एकदम जोराशोरात एकदम सुरू होते, ब्रँडिंग होतं, मार्केटिंग होतं, आणि कस्टमर काहीच नाही, आणि विदिन अ इयर फर्म क्लोज पण करावी लागते. सो जेव्हा पण याल तर मार्केटिंग स्किल्स तुमच्यात पहिले पाहिजे, आणि त्यानंतरच तुम्ही एंट्री. पहिले तुम्हाला कोणत्याही फील्डमध्ये जात, बिझनेसला असं जरुरी नाही की म्हणजे
सगळं मार्केट एनी टाइम तुम्हाला ओपन आहे. तुम्हाला जे आवडतं तिथे तुम्ही जा. बेस्ट आहे. पण जिथे पण जाल तिथे तुम्ही स्टडी करून जा. मार्केटिंग पहिले त्याचा अनुभव घ्या, एक्सपिरियन्स घ्या आणि मग त्याच्यात उतरा. राईट. सो तुम्ही म्हणलात की डिमांड अँड सप्लाय, तुमच्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी, एक तुम्ही बिझनेस सुरू केलात, पैसे इन्व्हेस्ट केलात, कस्टमरला प्रोडक्ट तुम्हाला भेटलेला आहे, काम भेटलेलं आहे, तुम्हाला एक टाइम पिरियड आहे. सो याच्यामध्ये खूप वेळा मी असं बघितलंय की रिकव्हरीचे प्रॉब्लेम भरपूर येतात बिझनेसेसला. रिकव्हरी होत नाही किंवा जो टाइम पिरियड जातो त्यामध्ये तर एंटरप्रेन्युअरचा लॉस आहेच, जसं आपण बोललो. तर इकडे काही प्रोव्हिजन आहेत का ज्या रिकव्हरी वगैरे याच्यासाठी? हो, याच्यात बेसिकली MSME म्हणून मीडियम स्मॉल मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणून आहे. सो गव्हर्नमेंटनी MSME कॅटेगरी जी आहे बिझनेसमॅनची, त्यांच्यासाठी बरेच प्रोटेक्शन्स म्हणून काही त्यांना आपण फॅसिलिटीज गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून बरेच रेग्युलेशन्स बनवलेले आहेत. सो बेसिकली MSME म्हणजे काय, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. सो त्यांचे सर्टन टर्नओव्हर क्रायटेरियाज आहे आणि इन्व्हेस्टमेंटचे क्रायटेरियाज आहे. कोणताही एखादी फर्म किंवा कोणताही एखादा प्रोप्रायटर किंवा कंपनी जेव्हा बिझनेस करते आणि त्याची इन्व्हेस्टमेंट 1 CR खाली आहे, 1 CR वर नाही आहे आणि टर्नओव्हर 5 CR वर नाही आहे, तर तो मायक्रो म्हणून मायक्रो कॅटेगरीत येतो. मायक्रो स्मॉल मध्ये 10 करोड आणि 50 कोटी, 10 कोटी इन्व्हेस्टमेंट आणि 50 कोटी टर्नओव्हर. आणि इन केस ऑफ मीडियम 50 कोटी इन्व्हेस्टमेंट आणि 250 CR तुमचं टर्नओव्हर. तर ह्या कॅटेगरी जर तुम्ही फुलफिल केल्या तर तुम्ही MSME ऍक्टच्या प्रोटेक्शन तुम्हाला मिळेल. सो बेसिकली MSME ऍक्ट तुम्हाला कसं प्रोटेक्ट करतात. सो जर तुम्ही कोणाला एखाद्याला माल विकलाय, सेल केलाय आणि त्याची रिकव्हरी तुमच्या टर्म्स कंडिशन प्रमाणे नाही झाली, म्हणजे तुम्ही एक टाइम फ्रेम, तुम्ही एक अग्रीमेंट केलं होतं की याचे पेमेंट जे आहे ते 30 डेज मध्ये देणार. सो त्यांनी 30 डेज मध्ये पेमेंट नाही दिलं समोरच्या व्यक्तीने, तर 15 दिवसानंतर, त्याच्या 30 डेज नंतर 15 दिवस अजून, म्हणजे 45 डेज नंतर तुम्ही त्याला इंटरेस्ट चार्ज करू शकता. येस, त्याचं प्रोव्हिजन आहे. येस, एक्झॅक्टली, त्याची प्रोव्हिजन आहे. बऱ्याच लोकांना हे माहित नाहीये. सो याच्याकरता काय करावं लागतं, याच्याकरता सिम्पल आहे. MSME मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आणि ते हार्डली 10 मिनिटाचं काम आहे. सो तिथं ते तुम्हाला प्रोटेक्ट करतात. तर या गोष्टींचा तुम्ही फायदा घेऊ शकता. MSME मध्ये रजिस्ट्रेशन करणे हे फार महत्वाचं आहे, हे फार गरजेचं आहे की आता बऱ्याच ठिकाणी असं वर्किंग कॅपिटलचा जो तुम्ही सांगितला तो प्रॉब्लेम रिकव्हरीचा वगैरे बघायला मिळतो. तर तिथे तुम्हाला हे प्रोटेक्ट करतो. क्लायंट आहे जिथं आमचं डिस्कशन होतं. सो म्हणून मी तुम्हाला हा क्वेश्चन मुद्दामूनच घेतला. याच्या पुढे जर आपण गेलं की फायनान्स हे सगळं करत असताना तुम्ही एखादा स्टार्टअप आहे आणि एखादा बिझनेस आहे ज्याला काही वर्ष झालेत, सो बेसिक थंब रूल काय आहेत फायनान्सचे किंवा फायनान्शियल मॅनेजमेंटचे? मी ओव्हरऑल सगळ्यांनाच म्हणेन, म्हणजे ओव्हरऑल थंब रूल्स. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती करावी. बऱ्याचदा आम्हाला हा प्रश्न येतो की माझी इन्कम एवढी आहे तर मी इन्व्हेस्टमेंट किती करावी, कशात करावी. सो बेसिकली 50-30-20 असा एक रूल आहे, थंब रूल आहे. 50% जो आहे तुमच्या बेसिक नेसेसिटीज ज्या आहे, म्हणजे तुमचं रेंट आहे किंवा तुमचे जे डेलीचे एक्सपेन्सेस आहे त्याच्यात तुम्ही खर्च करू शकता. 30% जे आहे तुमच्या वॉन्ट्स आहे, म्हणजे नुसतं आपल्याला इन्व्हेस्टमेंट नाही करायची, लाईफ पण एन्जॉय करायची. सो 30% ज्या काही तुमच्या वॉन्ट्स असतील त्याच्यात तुम्ही खर्च करू शकता. आणि 20% मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुमची झाली पाहिजे. सो मॅक्झिमम तुम्ही जर वॉन्ट्स कमी करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट वाढत असाल तो बेस्टच आहे, त्याच्यात काही हे नाहीये. पण 20% ऍटलिस्ट तुमच्या मंथली इन्कमची सेव्हिंग्स ही झालीच पाहिजे. तर ही सेव्हिंग कोणत्या फॉर्म मध्ये करायची, तर हे तुमच्या रिस्क प्रोफाईलवर पण डिपेंड आहे, तुम्ही किती विलिंग टू ऍक्सेप्ट. तर याच्यात एक जनरल रूल, म्हणजे एक असा थंब रूल असा पण आहे की त्याला एज रूल म्हणता येईल. सो 100 मायनस तुमचं एज, तुमचं वय सपोज 30 इयर्स आहे तर तुम्ही 100 मायनस 30, 70%, 70% तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. 30% तुम्ही डेट मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. सो इन्व्हेस्टमेंट मध्ये अजून एक थंब रूल असा आहे की तुमचा मिनिमम 3 to 6 months, अगेन डिपेंड ऑन युअर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी, बट मिनिमम 3 to 6 months ची जी तुमची इन्कम आहे ती तुमच्याकडे तुम्हाला
कॅशमध्ये ठेवा, ओके सेव्हिंग बँकेत ठेवा, ओके एफडी मध्ये ठेवा, गोल्ड मध्ये ठेवा, पण ती लगेच लिक्विडेट करता येईल आणि जास्त चार्जेस काही नाही लागणार. हा, म्हणजे इमर्जन्सी फंड म्हणून Okay. हे पैसे तुमच्या अकाउंटला असले पाहिजे पुढच्या 6 महिन्याचं म्हणा. ठीक आहे 3 ते 6 महिन्याचे पैसे तुमच्या Okay, अकाउंटला हा कधी rule पण सगळ्यांना लागू होतो. हा रूल सगळ्यांना लागू होतो. त्याच्यानंतर 50-30-20चा की 20% इन्व्हेस्टमेंट मिनिमम तुमची झाली पाहिजे. आणि तिसरं आहे की तुम्ही डेट इक्विटीमध्ये किती करायचं. ज्यांना याच्यातलं समजत नाही की मला नाही लक्षात येते की मी किती इन्व्हेस्टमेंट कशात करायला पाहिजे, मी डेटमध्ये करायला पाहिजे का इक्विटीमध्ये करायला पाहिजे. त्या केसेसमध्ये आम्ही त्यांना ते पण सांगतो की हा एज लिमिटचा रूल वापरा की तुमचं जे एज आहे ते 100 मधनं मायनस करा आणि तेवढे पर्सेंट तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करा. सो बेसिकली इक्विटीमध्ये एक जनरल लॉ असा आहे, हायर द रिस्क हायर विल बी द रिटर्न्स. सो जेवढी रिस्क तुम्ही जास्त घ्याल तेवढे रिटर्न्स पण जास्त येतील, राईट, पण उलट पण होऊ शकतात. सो इट्स डिपेंड ऑन पर्सन टू पर्सन, त्यांना हे करायचे असेल त्याप्रमाणे. सो रिस्क मध्ये आम्ही म्हणाल की इक्विटी थोडा रिस्की होऊन जातं. आणि जर तुम्हाला सेफ साईड जायचं असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे, डेट्स आहे, एफडीज आहे, या गोष्टींमध्ये जाऊ शकता. बेस्ट. पण या गोष्टींमध्ये जाताना तुम्हाला इन्फ्लेशनचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे जसं इन्फ्लेशन वाढत जातं पैशाची व्हॅल्यू ही कमी होत जाते. बरोबर. म्हणजे आजचे 100 रुपये हे 1 महिन्याचे 100 रुपये नसणार. बरोबर. हे कदाचित 99 असेल, कदाचित 98 असते. बरोबर. सो तुम्हाला जे रिटर्न मिळत आहे ते रिटर्न त्या इन्फ्लेशन रेट पेक्षा जास्त असलं पाहिजे. राईट. ओके. सो त्या पद्धतीने कुठेही इन्व्हेस्टमेंट करा, बट ऍटलिस्ट तो आपला जो याचा क्रायटेरिया इन्फ्लेशनचा तो तरी ब्रेक झाला पाहिजे. येस. बऱ्याच ठिकाणी ट्रेडिशनल म्हणजे जे मी गावाकडे वगैरे बघतो जनरली, तिथे त्यांची एक प्रॅक्टिस असते, ते कॅशमध्ये पैसे ठेवतात किंवा गोल्डमध्ये ठेवतात. बट ते ऍक्च्युली ही पद्धत चुकीची आहे. म्हणजे असं मला वाटतं की एक पैसा तुम्ही फक्त एक इन्व्हेस्टमेंट म्हणू शकत नाही, एक पैसा एक साधन बनवू शकता पैसे परत कमवण्याचं. म्हणजे तुमच्याकडे जे ऑलरेडी पैसे आहेत, जे तुम्ही सेव्ह केलेले आहेत, त्या पैशाने तुम्ही अजून पैसे कमवू शकता. ते तुम्ही प्रॉपर चॅनलाइज केले पाहिजे. आणि अजून एक रूल असं सांगता येईल की इन्कमचा एक ऍक्टिव्ह सोर्स एक कंपल्सरी पाहिजेच पाहिजे, पण पॅसिव्ह सोर्स पण पाहिजेच. म्हणजे आता आपण रिसेंटली कोविड बघितलं की बऱ्याच ठिकाणी बरेच धंदे कोलॅप्स झाले, ऑलमोस्ट कोलॅप्स झाले. आणि त्या केसमध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे बरेच प्रॉब्लेम्स लोकांना फेस करावे लागले, लोकांपासून सगळ्या स्टोरेज पर्यंत सगळे विषय. येस. तो इथं एक आम्हाला इथे एक शिकायला मिळत आहे की नेहमी इन्कम तुमचं एकदा एक बिझनेस म्हणा किंवा हे सेटल झाल्यानंतर तुम्ही दुसरे पण इन्कमचे सोर्स उभे केले पाहिजे. आणि त्याकरता तुम्ही जी इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आहे ती तुम्ही त्याचा एक साधन म्हणून तुम्ही वापर केला पाहिजे. की आता मे बी तो शेअर मार्केट असू शकतो किंवा तुम्ही दुसरीकडे पण कुठे इन्व्हेस्ट करू शकता. सो जेवढे जास्त तुमचे इन्कम सोर्स असतील तेवढे तुम्ही स्टेबल असाल आणि तेवढी ग्रोथ पण फास्ट होईल. 3 गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगेल की त्या तुम्ही करायलाच पाहिजे, कोणताही बिझनेसमॅन असू दे किंवा जॉब वाला असू दे. एक आहे इन्शुरन्स. सो इन्शुरन्स जो आहे तो बेसिकली इन्शुरन्स सारखाच घेतला पाहिजे, तो इन्व्हेस्टमेंट सारखा नाही घेतला पाहिजे. म्हणजे बऱ्याच कंपन्या आहेत मार्केटमध्ये ज्या तुम्हाला लाईफ कव्हर प्लस सर्टन इन्व्हेस्टमेंट विथ रिटर्न्स तुम्हाला हे देतात. तर त्याच्यात मला थोडंसं असं वाटतं की तो तुम्ही इन्शुरन्स प्रमाणेच घेतला की टर्म इन्शुरन्स फॉर एक्झाम्पल. तर टर्म इन्शुरन्स इज अ बेस्ट कन्सेप्ट की उद्या जाऊन तुम्हाला काही झालं तर तुमची फॅमिली सेफ राहावी याच्यासाठी टर्म इन्शुरन्स घेतलाच पाहिजे प्रत्येकाने. तो आणि तो किती घेतला पाहिजे, साधारणतः त्याचं लाईफ कव्हर किती असलं पाहिजे. तर आम्ही जनरली सांगतो की 20 times ऑफ युअर अॅन्युअल इन्कम. तर तो टर्म इन्शुरन्स तुम्ही घेतला पाहिजे. आणि टर्म इन्शुरन्स ऍज अ कॉस्ट तुम्ही त्याला बघितलं पाहिजे, ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही बघितलं नाही पाहिजे. आणि बऱ्याच वेळा काय होतात की मार्केटमध्ये कंपन्या असतात त्या तुम्हाला बऱ्याच काही ऑफर्स देतात आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची तर मग तुम्ही इक्विटी आहे, आपल्याकडे SIP आहे, बरोबर आहे, त्याच्या ते बाकी चॅनल तुम्ही घेऊ शकता. कारण इथे काय होतं, लाईफ कव्हर प्लस इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन येतो तर त्याच्यात रिटर्न्स फार कमी मिळतात. बरोबर. सो बेसिकली टर्म इन्शुरन्स फक्त घ्या ऍज अ इन्शुरन्स, त्याच्यात लाईफ कव्हर घेऊन टाका, तो तुमच्या 20 times
हायर असला पाहिजे अॅन्युअल इन्कम. अॅन्युअल इन्कमचा घ्या, तो एक घ्या. त्याच्यानंतर मेडिक्लेम तुम्हाला कंपल्सरी पाहिजे. जसं आता आपण बघितलं की एक कोविड आला आणि प्रत्येक माणूस कितीही फिट असेल, कितीही काही असेल, तरी तो कधी ना कधी आजारी पडतोच. आणि तो आजारी पडल्यानंतर एकदा आपण आता बघतोय की एकदा हॉस्पिटलाइज झालं की बिल्स काही ते जे येतं ते लाखांमध्येच येतं. बरोबर आहे. सो सडनली जर तुम्हाला एक मोठा खर्च आला तर तुमचा बिझनेस हॅम्पर होऊ शकतो. तुमची एक जे नॉर्मल लाईफ चालू असते ती परत विस्कळीत होऊ शकते. तर याकरता मेडिक्लेम पण एक घेणं कंपल्सरी आहे. सो एक डिसेंट अमाऊंटचा मेडिक्लेम घेऊन ते आणि टर्म इन्शुरन्स म्हणा, मेडिक्लेम म्हणा, यांचे बेनिफिट तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये पण मिळतात. टॅक्सेशन मध्ये पण याचं बेनिफिट मिळतो. तर या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे मस्ट आहे. हे प्रत्येकाला मस्ट आहे. आणि यांचा जे हप्ता असतो, जो प्रीमियम अमाऊंट असते, ती पण फार कमी असते. ती काही म्हणजे ती प्रत्येकाला अफोर्डेबल असतेच असते. सो तिसरं आहे की तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू शकता. एक सर्टन अमाऊंटचा एक लॉंग टर्म साठी. लॉंग टर्म म्हणजे काय, तर साधारणतः 5 वर्षाच्या पुढे त्याला आम्ही लॉंग टर्म म्हणू. मिनिमम 500 पासून ते मॅक्झिमम तुम्ही कितीही अमाऊंट पर्यंत तुम्ही एक SIP करू शकता. जी अमाऊंट तुमच्या बँक मधून दर मंथली तुम्ही ज्या तारखेला त्याचं डेट दिलेली असेल त्या तारखेला ते तुमच्या अकाउंट मधून डिडक्ट होते. आणि एक तुम्ही तुमच्या येणाऱ्या भावी पिढीला ते एक मोठी अमाऊंट ती गिफ्ट करू शकता. सो एक छोटी अमाऊंट तुमच्या आता अकाउंट मधून गेली तर तुम्हाला लक्षात पण येणार नाही, पण एक तुमची येणारी पुढची जी काही जनरेशन असेल त्याला एक मोठं कॅपिटल तुम्ही ऑलरेडी सेटअप करून देणार आहात. बरोबर. सो ती पण एक SIP प्रत्येकाने केलीच पाहिजे. आणि किती केली पाहिजे हे त्याच्यावर डिपेंड करतं. एक्झॅक्टली. आणि चौथा एक आहे की आम्ही जनरली घर घेणं म्हणजे एक घर तर आम्ही सगळ्यांना सांगतो की घर घेतल्याने तुम्हाला एक स्टेबिलिटी येते. पण 2 किंवा 3 घर आम्ही बिलकुल रिकमेंड करत नाही. जर आवश्यकता नसेल तर तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट स्वतःचं जे राहण्याचं घर आहे ते घेतलंच पाहिजे. आणि त्याचे 2 फायदे आहेत. एक आहे तुम्हाला लोएस्ट इंटरेस्ट रेट आज होम लोनला आहे. लोएस्ट इंटरेस्ट रेट. बाकी सगळ्यांना तुम्हाला लोनचे इंटरेस्ट रेट फार असतात. आणि होम लोन मध्ये सर्वात कमी इंटरेस्टचा तुम्ही एक फायदा घेऊ शकता. सेकंड बेनिफिट, इन्कम टॅक्सला तुम्हाला बेनिफिट मिळतं. त्याच्या इंटरेस्टचं पण बेनिफिट मिळतो आणि प्रिन्सिपल रिपेमेंटचा सुद्धा बेनिफिट तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये मिळतो. इन्कम टॅक्स तुमचं कमी होऊन जातं. सो आणि एक तुम्हाला एक जनरल परसेप्शन मध्ये तुम्हाला एक स्टेबिलिटी पण येते. पण जेव्हा सेकंड घराचा विषय येतो की सेकंड घर इन्व्हेस्ट एक्सेस पेमेंट आलं तर सेकंड घरात इन्व्हेस्ट करायचे का, तर आमचं सजेशन जनरली नाही असतं. कारण होम म्हणजे हाऊस प्रॉपर्टीच्या केसमध्ये जर रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी असेल तर त्या केसमध्ये जनरली तुम्हाला जे रेंट मिळतं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असतं. तर ते साधारणतः 2-3% वर कधीच जात नाही. म्हणजे एकदम तुम्ही प्राईम एरिया घेतला तरी 3-3.5% वर कधीच जात नाही. आणि तेच जर तुम्ही कमर्शियल मध्ये इन्व्हेस्ट केलं म्हणजे शॉप्स म्हणा किंवा ऑफिसेस म्हणा तर ते रिटर्न जे आहे ते साधारणतः 5-6% पर्यंत ते मिळतात. सो आम्ही जेव्हा कोणाला हाऊस प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं तर त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की कमर्शियल मध्ये करा. सेकंड जी काही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे, कारण कमर्शियल मध्ये तुम्हाला रेंटल इन्कम पण जास्त मिळतं प्लस तुमचं अप्रिशिएशन पण फार लवकर कमर्शियल मध्ये होतं, जे की रेसिडेन्शियल मध्ये थोडंसं स्लो होतं. तर इन्व्हेस्टमेंट मध्ये हे आहेत. ग्रेट. ओके. सो एक सर्वसाधारणपणे जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो तर आपल्याला काही कंप्लायन्सेस हे करावेच लागतात. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की शॉप ऍक्ट. आपण जेव्हा आपण महाराष्ट्रात कोणताही बिझनेस करतोय, कोणतंही काम करतोय, तर आपल्याला शॉप ऍक्ट घेणं गरजेचं आहे. शॉप ऍक्ट जर आपण घेतलं नाही तर म्हणजे आपण बिझनेस स्टार्ट नाही करू शकत. आता बँकेत पण करंट अकाउंट ओपन करताना तुम्हाला शॉप ऍक्ट कंपल्सरीच केलं. सो शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन एकदम सोपी प्रोसिजर आहे. ऑनलाईनच ते तुम्हाला ऍप्लिकेशन्स करायचे आहे आणि ती वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही एकदाच शॉप ऍक्ट काढून घ्या आणि तिथून तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता. सो शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन आहे. MSME
मध्ये रजिस्ट्रेशन करा. हे काही कंपल्सरी नाहीये MSME मध्ये करणं, पण जे की म्हटलं याच्यात नुकसानच काहीच नाहीये, याच्यात फायदाच आहे तुम्हाला की तुमचे जर काही कुठे पेमेंट्स अटकलेत, काही झालंय तर तुम्हाला एक प्रोटेक्शन मिळतं येतं. प्लस MSME मध्ये 1-2 फायदे असे पण आहे की तुम्हाला जेव्हा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर काही लोनची वगैरे गरज पडली, काही ओव्हरड्राफ्ट घ्यावे लागले, तर त्यामध्ये बँकिंग मध्ये जर तुम्ही MSME मध्ये रजिस्टर असाल तर तुम्ही प्रायोरिटी सेक्टरचं तुम्हाला फायनान्स होऊ शकतो. तुम्हाला कमी इंटरेस्ट रेटनी तुम्हाला पैसे मिळू शकतात. तर हे 2-3 बेनिफिट्स तुम्हाला मिळतात. परत काही स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही सबसिडीज असतात त्या सुद्धा तुम्हाला मिळतात. सो MSME रजिस्ट्रेशन जरी त्याचं काही म्हणजे हे नसेल सपोज, पण घेऊन ठेवा. ते कंपल्सरी नाहीये, पण ते घेऊन ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये त्याचे बेनिफिट्स मिळू शकतील. बरोबर, तो एक आहे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स मध्ये जरी तुम्ही स्टार्ट केलं, आता पार्टनरशिप आपण जे बोललो, कंपनी, LLP यांना तर रिटर्न फाईल करणं कंपल्सरीच आहे. हे जर नाही केलं तर तुम्हाला पेनल्टीज, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस ते सगळे बेअर करावे लागतात. आणि इव्हन इन केस ऑफ इंडिव्हिज्युअल, म्हणजे एखादी व्यक्ती प्रोप्रायटरशिप मध्ये करते तर आणि त्याचं उत्पन्न जर 5 लाखाच्या वर आहे तर त्याला पण करणं कंपल्सरी आहे. ओके. तर इन्कम टॅक्सचं रिटर्न आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न जे आहे ते इयरली तुम्हाला भरायला लागतं. येस. आता त्याच्यामध्ये पण बरेच काही प्रोव्हिजन्स आहेत. त्याच्यात एक ऑडिट म्हणून एक प्रोव्हिजन आहे इन्कम टॅक्स मध्ये. एक सर्टन टर्नओव्हरच्या पुढे तुम्हाला ऑडिट करणं कंपल्सरी आहे. इन केस ऑफ कंपनी, प्रायव्हेटली, इन केस ऑफ पार्टनरशिप, LLP, जर 1 कोटीच्या वर तुमचं उत्पन्न, 1 कोटीच्या वर तुमचं सेल असेल, ग्रॉस रिसीट असतील, तर तुम्हाला ऑडिट करणं कंपल्सरी आहे. ऑडिट म्हणजे काय, तर एक CA कडनं बुक्स ऑफ अकाउंट्स व्हेरीफाय करून घेणं, त्याचं ऑडिट करून घेणं, आणि CA त्याच्यावर एक रिपोर्ट देतो, त्याचा ओपिनियन देतो. ते रिपोर्ट तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यावं लागतं. सो ते करणं गरजेचं आहे. आणि इन्कम टॅक्सचं इयरली रिटर्न भरणं सुद्धा कंपल्सरी आहे. त्यानंतर बरेच बाकी TDS वगैरे ऍप्लिकेबिलिटी आहे, पण ते अगेन डिपेंड ऑन बिझनेस टू बिझनेस अँड डिपेंड ऑन सिच्युएशन टू सिच्युएशन. अपार्ट फ्रॉम GST, जसं आपण बोललो, 20 लाखाच्या टर्नओव्हर पर्यंत गरज नाही आणि 40 लाखापर्यंत नाही आहे, त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. प्रोफेशनल टॅक्स, परत आता महाराष्ट्रात प्रोफेशनल टॅक्स सुद्धा जो कोणी बिझनेस करतो त्याला प्रोफेशनल टॅक्स घेणं कंपल्सरी आहे. प्रोफेशनल टॅक्स इज अ वन टाइम, इयरली वन टाइम तुम्हाला टॅक्स भरायचा असतो स्टेट गव्हर्नमेंटला. तो व्यक्ती टू व्यक्ती, म्हणजे त्यांच्या प्रोफाईल प्रमाणे, त्यांच्या कॅटेगरी प्रमाणे डिफरंट असू शकतो. तो 2,000 ते 2,500 रुपये, साधारणतः 2,500 रुपये इयरली तुम्हाला तो भरावा लागतो. तर हे बेसिक हे 5-6 गोष्टी आहेत ज्या ऑलमोस्ट सगळ्यांना ऍप्लिकेबल असतात. येस. सो मला सर, मला असं वाटतं की आपण प्रत्येक ही जी टर्म आहे त्याच्यावरती मला असं वाटतं की तुम्ही भरपूर काय काय सांगू शकता. याला आपल्याला टाइम पण द्यायला लागेल. आणि मला असं वाटतं की आपण नेक्स्ट काही गोष्टींवरती आपण नक्कीच या एकेका टॉपिकवरती आपण बोलूयात. मला एक शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे, जो की मला असं वाटतं की स्टार्टअप असेल एखादा किंवा कुठलाही बिझनेस पर्सन आहे, तर खूप वेळा आपण म्हणतो की आपल्याला पैसा, कॅपिटल, त्याच्यावर तुम्ही बोलले की कॅपिटल आपल्याकडे नसतं. बिझनेस सुरू करायला कॅपिटल तर लागतंच, बट कॅपिटल उभे करण्याचे काय काय पर्याय असू शकतात आणि CA काय काय सजेस्ट करतात की आपण पैसा कुठून उभा करू शकतो. माझ्याकडे आयडिया आहे फक्त, किंवा एखादा बिझनेस आहे, त्याला काही वर्ष झाले, त्याला आता पैसे उभे करायचे, तर काय काय प्रोसेस असू शकतात आणि तुम्ही कुठल्या वेने तुम्ही त्या प्रोसिजर हँडल करता. ओके. सो बेसिकली जेव्हा तुम्हाला फायनान्स उभा करायचा आहे, तो फायनान्स कशासाठी उभा करायचा, त्याचा पर्पज काय, त्याच्यावर डिपेंड करतं की त्याचा सोर्स काय असू शकतो. म्हणजे आपण ते पैसे कुठून आणू शकतो. सो सर्वात आता आपल्याला एक बेस्ट फायनान्सर आहे ते म्हणजे बँक. ती आपल्याला नेहमीच अवेलेबल असते. आणि आता पर्पज काय असू शकतो फायनान्सचा, तर पर्पज 3-4 पर्पज असू शकतात. लेट्स से की वर्किंग कॅपिटल, जे की मी म्हटलं आता मी एक उदाहरण दिलं होतं की मला स्टॉक मध्ये पैसे लावायचे आहेत. आता तर मला स्टॉक विकत घ्यायचा आहे आणि तो विकल्यानंतर मला पैसे येणार आहे. बरोबर. पण आता स्टॉक घ्यायला माझ्याकडे पैसे नसतील, किंवा मला क्रेडिटरला लगेच पैसा पेमेंट 30 दिवसात करायचं आणि मला डेटरकडनं 90 डेज मध्ये पेमेंट येणार आहे, तर 60 डेजचा गॅप माझ्याकडे राहणार आहे. त्यावेळेस काय करणार, तर त्यावेळेस तुम्ही बँकेला अप्रोच होऊ शकतात. तिथं कॅश क्रेडिट म्हणून फॅसिलिटी तुम्हाला मिळते, CC. ती स्पेसिफिक वर्किंग कॅपिटल साठी मिळते.
सो वर्किंग कॅपिटल इज इन सर्व्हिस और मॅन्युफॅक्चरिंग का कसं की कारण काही वेळा असं होतं की सर्व्हिस इंडस्ट्रीला फंड मिळत नाहीत बँकेकडून. जनरली सर्व्हिसेस मध्ये वर्किंग कॅपिटलची काही म्हणजे सगळ्या नाही पण काही सर्व्हिसेस मोस्ट ऑफ द सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला वर्किंग कॅपिटलची आवश्यकता नसते कारण Right. सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला स्टॉक ठेवावा लागत नाही. बरोबर. सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला बेसिक इन्व्हेस्टमेंट आहेत जसं की ऑफिस असेल. हा तर त्याच्याकरता laptop तुम्ही असतील. टर्म लोन घेऊ शकता बँकेकडनं. okay, तर ती सेकंड कॅटेगरी ती आहे की तुम्हाला प्लांट अँड मशिनरी, तुम्हाला ऑफिस किंवा फर्निचर किंवा अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल. राईट. सपोज एखादा ट्रान्सपोर्टर आहे त्याला गाडी घ्यायची आहे तर गाडी घेतल्यानंतर तो ट्रान्सपोर्टचा बिझनेस स्टार्ट करणार आहे ओके. तर त्या केसेसमध्ये तो बँकेला अप्रोच होऊन टर्म लोन घेऊ शकतो. तो साधारणतः 7 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंत टर्म लोन म्हणता येईल, प्रोजेक्ट फायनान्स म्हणता येईल. इव्हन इन केस ऑफ बिल्डर जेव्हा एखादं प्रोजेक्ट बनवायचा ठरतो फार मोठी त्याची प्रोजेक्ट कॉस्ट फार मोठी असते आणि तो ओन फंड्स एवढे 100% लावू शकत नाही आणि बुकिंग्स स्टेज वाईज येतात. क्लायंट कस्टमरकडनं ज्या बुकिंग्स येतात फ्लॅट बुकिंग्स त्या स्टेज वाईज येतात. त्या केसमध्ये ते सुद्धा बँकेला अप्रोच होतात. त्या केसमध्ये प्रोजेक्ट फायनान्स ते उभं करू शकतात आणि टर्म लोन घेऊ शकतो आपण. लेट्स से की ऑफिस घ्यायचंय, प्लांट अँड मशिनरी घ्यायचंय, त्या केसेसमध्ये टर्म लोन ही सुविधा आपल्याला बँकेकडनं उपलब्ध असते. याच्या व्यतिरिक्त स्टार्टअप्स जे आहेत, स्टार्टअप इंडिया म्हणून इंडियन गव्हर्नमेंटची स्कीम आहे. स्टार्टअप्स मध्ये जेव्हा त्यांचे काही क्रायटेरियाज आहे तर त्या क्रायटेरिया जर तुम्ही फुलफिल करतात की जसा एक महत्वाचा क्रायटेरिया त्यांचा असा आहे की 10 वर्षापेक्षा ते कमी टाइम मध्ये म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्त मोठी हे नको आणि पूर्ण न्यूली सेटअप पाहिजे की रिस्ट्रक्चर वगैरे करून नको. आणि तिसरं तुम्ही काही जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणतात, नवीन प्रॉडक्ट तुम्ही बनवतात ते इनोव्हेटिव्ह पाहिजे. ते प्रॉडक्ट ऑलरेडी मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध नाही पाहिजे, त्याच्यावर तुम्ही पेटंट घेतलेला पाहिजे. असं जर काही प्रॉडक्ट असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला स्टार्टअप मध्ये जर तुम्ही जातात तर तिथं बरेचसे फायनान्सचे दरवाजे तुम्हाला उघडे होतात. तिथं तुम्हाला बाहेरून इन्व्हेस्टर पण आणता येतात आणि इन्व्हेस्टर जरुरी नाही की इंडियामधूनच असेल किंवा बँकच असेल. इन्व्हेस्टर कोणी पण असू शकतो. तुम्ही पण असू शकता, मी पण असू शकतो, कोणीही असू शकतं. इव्हन आता फॉरेन फंडिंग पण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होते की आता इंडिया सुद्धा एक लिबरल मार्केट झालंय. ग्लोबलायझेशन झाल्यामुळे काय झालंय की बाहेरून पण फंडिंग आता भरपूर मोठ्या प्रमाणावर. हो, त्याला आपण FDI म्हणतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स म्हणतो की बरेचसे सेक्टर्स आपले ओपन करून टाकले. इव्हन फॉर 100% पण काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी 75% आहे, कुठे 50% आहे. सो त्या सेक्टर टू सेक्टर, इंडस्ट्री टू इंडस्ट्री तुम्ही फॉरेन मधून सुद्धा फंडिंग घेऊ शकता. सो फॉरेन आणि आपल्या इंडियाचं सर्वात बेस्ट ऍडव्हान्टेज आहे की आता आपली इकॉनॉमिक ग्रोथ फार जोरदार होते आहे. येस, एक्झॅक्टली. तो फॉरेन फंडिंग इंडियन जी पोझिशन आहे बिझनेसची तर ती स्ट्रॉंग आहे आता. येस, एक्झॅक्टली. सो या केसमध्ये जर तुमच्या काही इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील, काही हे असतील तर तुम्ही म्हणजे नॉट रिस्ट्रिक्टेड टू डोमेस्टिक मार्केट, तुम्ही बाहेरून सुद्धा फक्त तुमचं प्रॉडक्ट तेवढं असेल, तुम्ही समोर कन्व्हिन्स करू शकलात, बाहेरून पण फंडिंग येतं आणि येत आहे ऍक्च्युअली. म्हणजे बरेचसे स्टार्टअप्स आता सक्सेसफुल जात आहेत. म्हणजे मी म्हणतो की बरेच वेळा आपण इतरत्र डिस्कशन करण्यापेक्षा मला असं वाटतं की जेव्हा फंड उभे करायचे आहेत आणि फंड मॅनेज पण करायचे आहेत तर तुम्ही पहिला CA ना भेटले पाहिजे, मी असं म्हणेन. येस येस येस, बरोबर ना? येस सर, थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढा व्हॅल्युएबल टाइम दिलात. मी म्हणेल की पर्सनली मी ॲज अ बिझनेस करतोय जसं की ज्या वेने चाललोय, मी भरपूर गोष्टी आता तुमच्याकडनं शिकल्या, खूप इनपुट्स त्याच्यामधून आलेले आहेत. सो मला असं वाटतं की सगळ्यांनाच या गोष्टीवरून कळाल्या असतील. त्या तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही जे काही करत असाल की त्याच्यावरती इम्पॅक्ट करतीलच. सो मला असं वाटतं की तुम्हाला त्याच प्रकारची तेवढीच व्हॅल्यू भेटली असेल. सो तुम्हाला सर काही लास्ट मेसेज, असं काही मेसेज द्यायचा आहे ऑडियन्सला की जे तुम्ही त्यांना सांगाल की तुम्ही या गोष्टी करा आणि तुमच्या लाईफमध्ये या खूप इम्पॉर्टंट आहेत ॲज इन तुमच्या बॅकग्राऊंडच्या फील्डने? मी एकच सांगेल की जेव्हा केव्हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करण्याचा डिसिजन घ्याल तेव्हा पहिलं CA ला जाऊन भेटा. मेन टर्म आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचे. सो थँक्यू सो मच अगेन सगळ्यांचे की तुम्ही काय शिकलात या व्हिडिओमधून. तुम्ही आज कुठल्या इनपुट यातून घेतलात तर तुम्ही त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. मी जसं नेहमी म्हणतोय की तुमच्यासोबतच बाकीच्या लोकांना पण लर्निंग भेटेल
आणि सर तुमचा टाइम दिल्याबद्दल खूप धन्यवाद. मला माहिती आहे Thank you, सीए thank you. खूप बिझी असतात. नाही. त्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात आणि खरं तुम्ही खूप मस्त काम करताय. सो मला असं मी हे नक्की म्हणेल की आपण अजून काही एपिसोडसाठी भेटूयात आणि आपण एका टर्मवरती काम करूयात. येस, थँक्यू सो मच थँक्यू. सर.